अभिनंदन सगळ्यांना. खूप स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या सत्रामध्ये. हृदयापासून स्वागत आहे. आपल्या सगळ्यांचे लाडके महाअवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी आणि आपल्या सगळ्यांच्या उच्च स्वला प्रणाम करत, वंदन करत, संपूर्ण ब्रह्मांडाला आपल्या हृदयातून जोडून प्रेम आणि प्रकाश पाठवत. आपण सगळेजण अगदी प्रेमाने या सत्रामध्ये सहभाग घेऊ. आपले डोळे मिटून काही क्षण आपण सगळेजण आत्ताच्या काळामध्ये, आत्ताच्या क्षणामध्ये येऊ. डोळे मिटून सगळ्या शरीराला अगदी हलकं सोडू. आपण जिथं बसलोय त्या जागेला फील करा. अगदी कोमलपणे डोळे मिटा. सहजपणे तर आपल्या शरीराला होणारा हवेचा स्पर्श. आपण ज्या खोलीमध्ये बसलोय, तिथं असणारी हवा, त्या हवेमध्ये असणारा प्रत्येक ऊर्जेचा पार्टिकल, कण आपल्या शरीराला स्पर्श करणारी ऊर्जा, ती हवा आपल्या मस्तकापासून पायापर्यंत आपलं शरीर. एक दीर्घ श्वास घेत तोंडावाटे सहजपणे बाहेर सोडत आपल्या बंद डोळ्यांनी हे सगळं अनुभव करा. मी आता वर्तमानात या शरीरामध्ये आहे. आजूबाजूची हवा, माझा टाळू भाग, तिथल्या प्रत्येक पेशीला मी प्रेम आणि प्रकाश देते. शांत आणि रिलॅक्स. आपल्या चेहऱ्याच्या सगळ्या पेशींना बघा. अगदी बारीक, बारीक, बारीक. एक-एक सेल, एक-एक पेशी पूर्ण आहे, ब्रह्म आहे. आपल्या चेहऱ्याची जाणीव होऊ द्या, पूर्ण चेहऱ्याची. कपाळ, डोळे, नाक, कान, नाकावाटे आत बाहेर करणारा श्वास. आपले गाल, गळा, सगळं काही स्थिर आणि रिलॅक्स करून अगदी शांत अवस्थेमध्ये एक श्वासांनी आपल्या हृदयामध्ये, छातीमध्ये उतरू. थोडंसं खाली आपल्या पोटाकडे, पोटाला फील करा. पोटातून श्वास घ्या, बाहेर सोडा. पोट भरून अगदी श्वास घेताना पोट बाहेर आलं पाहिजे, एखाद्या फुग्याप्रमाणे. तोंडावाटे अगदी सावकाश ती सगळी हवा बाहेर काढू. अवेअरनेस मध्ये, जागरूकतेने, पूर्ण सजगतेने पोटामधला श्वास पूर्ण मला जाणवतोय. लक्ष आपल्या मूलाधाराला, संपूर्ण जाणीव खाली जाऊ दे. जमिनीशी घट्ट जोडलेले, झाडांच्या मुळांप्रमाणे आपली मुळं जमिनीमध्ये आतपर्यंत खोलवर रुजली आहेत.
जशी मुळं सगळीकडे विस्तीर्णपणे पसरलेली असतात तशीच. आपणही जमिनीला घट्ट धरून आहोत. आपले गुडघे, तळपाय, एक-एक पेशी जाणवू दे. तळपायाला होणाऱ्या, येणाऱ्या झिणझिण्या, मुंग्या, ती ऊर्जा आणि हाताच्या बोटांमध्ये जाणवणारी ती ऊर्जा. संपूर्ण शरीरात असणारी आपली ही चेतना, हे आपलं मन जे सगळ्या शरीरामध्ये छातीवरच पूर्ण लक्ष छातीच्या मधोमध आणि पूर्ण जाणीवेनी मनात अगदी खोलवर विश्वासाने हृदयातल्या आत्म्याला जाणीवेनी बघत त्याच्या साक्षीने की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहे. ईश्वराचे सगळे गुण माझेत. त्याचे सगळे विचार माझेत. या क्षणाला मी ईश्वरासोबत एकीकृत आहे. माझ्या उच्च आत्म्यासोबत एकीकृत आहे. माझा ईश्वर प्रेम, प्रकाश, आनंद, करुणा, समाधान, सर्वज्ञ बुद्धिमत्ता, समृद्धी, क्षमा, विश्वास, सार्वभौम. म्हणून मी सुद्धा प्रेम, प्रेम म्हणताना हृदयात फील करा प्रेम, प्रकाश, आनंद, करुणा, समाधान, विश्वास, क्षमा, सर्वज्ञ बुद्धिमत्ता, सार्वभौम. मी तोच प्रकाश आहे, ज्या प्रकाशाने मी सगळीकडचा अंधार नाहीसा करून सगळं काही उजळून टाकते. असा माझा आत्म्याचा प्रकाश. माझ्या हृदयातून हे प्रेम आणि प्रकाश सतत वाहत असतं. जिथं-जिथं ईश्वराची रचना आहे, त्या प्रत्येक रचनेला मी हे वाहणारं प्रेम आणि प्रकाश पाठवते. माझ्या विचारांनी मी सगळं निर्माण करते. मी जरी दुःख निर्माण केलंय, जरी आत्ताची परिस्थिती माझ्या मनासारखी नाहीये, तरी सुद्धा मी परिपूर्ण आहे. ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. हे सत्य आहे. हे मूलभूत सत्य आहे. माझ्या आयुष्यात असणारी प्रत्येक व्यक्ती माझ्या विचारातूनच मी निर्माण केली. सगळ्या घटना, परिस्थिती माझ्या विचारातून निर्माण झालेली. सगळी पात्र मीच लिहून आणली. हे सत्य मला समजलंय आणि म्हणूनच जी कोणती व्यक्ती मला त्रास देते, दुःख देते असं मला वाटतंय, त्या सगळ्यांना मी डोळ्यापुढे आणते आणि म्हणते, तुम्ही तेच करत आहात जे मी तुम्हाला करायला सांगितलंय. हे सत्य मला समजलंय. म्हणून मी तुम्हाला क्षमा करते आणि प्रेम पाठवते. क्षमा म्हणजे प्रेम. माझ्या आयुष्यातल्या सुखाची आणि दुःखाची जबाबदारी माझीच आहे. सगळं श्रेय, क्रेडिट माझंच आहे. सुखाचं पण आणि दुःखाचं पण. की सावकाश आपण सगळेजण या सगळ्या ज्ञानासाठी आपल्या उच्च आत्म्याचे आभार व्यक्त करा. बाबाजींचे, पितामहांचे, इथं असणाऱ्या प्रत्येक सहप्रवाशाचे.
सगळ्यांचे आभार व्यक्त करा. पण सगळेही जण या सत्रामध्ये पुन्हा एकदा सहभागी व्हा. तर आज ना श्रुतीताई आपलं तिसरं सत्र घेणार आहेत, पण त्याच्या आधी थोडंसं वर्षाताईंचा अनुभव आपण सगळेजण ऐकू, की काल श्रुतीताईंनी मंत्राबद्दल उल्लेख केला होता. जो वीर्यार्जुना जो मंत्र होता, तर तो कुठली घरातली वस्तू जर तुमची हरवली असेल, तर त्यासाठी तो मंत्र म्हणायचा आणि हे सांगायच्या वेळेस श्रुतीताईंनी आपल्याला सांगत होते, की आपले गार्डियन एंजल कसे काम करतात, त्याच्या संदर्भामध्ये तो त्यांनी मंत्र सांगितला होता. मंत्र ऐकतानाच माझ्या असं वाटलं मला, की हे सांगतायत ह्याच्यामागे काहीतरी कारण आहे आणि बऱ्याच जणांच्या डोक्यात ते आलं पण असेल. आणि आज ग्रुपमधल्याच एका आमच्या सदस्य वर्षाताई त्यांना असा अनुभव आला. आहेत का ताई? वर्षाताई सांगताय तुमचा अनुभव? नाही आहेत का? तर त्यांचा अनुभव आहेत, आहेत. हां. म्यूट आहात तुम्ही. म्यूट. हॅलो, आवाज येतोय? हां, आता येतोय बोला. हा. सगळ्यांना आत्मवंदन. तर असं झालं काल मॅमने सांगितलं त्या मंत्राबद्दल, की आपली कुठलीही वस्तू हरवली, की ते मंत्र म्हणल्यावर आपल्याला ती वस्तू मंत्र कंप्लीट व्हायच्या आधीच आपल्याला ते भेटतं वस्तू. तर काल माझे मिस्टर बँकेत काम करतात, हेड कॅशियर आहेत. तर त्यांच्याकडून काहीतरी मिस्टेक झालं. त्यामुळे त्यांना कॅशमध्ये थोडंसं डिफरन्स आलं. ₹8,000 चं डिफरन्स आलेलं त्यांना. तर ते टॅली केल्याशिवाय त्यांना घरी येता येत नाही. त्यामुळं त्यांनी ते स्वतःच्या पदरचे पैसे भरून ते आले होते घरी आणि रात्री यायला खूप उशीर झाला त्यांना. त्यामुळे काय झालं, मग मी विचारलं, "काय झालं असं?" म्हणजे ते सांगितले नव्हते मला, असं-असं झालंय म्हणून. मग कसं काय माहिती ते सांगितलं त्यांनी मला, असं-असं झालंय बँकेत आज म्हणून. बरं ठीक आहे म्हणलं आणि आपलं सेशन रात्रीचं झालं. मग रात्री काय बोलले नाही. मी सकाळी त्यांना म्हणलं, की असं-असं एक मंत्र दिलाय मॅडमनी. बघू म्हणलं आपण ट्राय करून बघूयात का म्हणजे विश्वास ठेवून करूयात म्हणलं ते. बरं ठीक आहे म्हणाले ते पण. आणि बँकेत गेल्या-गेल्या त्यांनी ते मंत्र म्हणून पुन्हा एकदा चेक केलं, तर त्या स्लिपमध्येच त्यांना मिळालं. पहिल्या, दुसऱ्या स्लिप नंतर तिसऱ्या स्लिपमध्येच त्यांना ते पैसे कुणाला दिलेत ते मिळालं त्यांना आणि त्यांनी लगेच मला मेसेज केले, की मला असे-असे पैसे मिळालं म्हणून. मला खरंच ते असं एक चमत्कार झालं, की काय असं वाटायला लागलं होतं. खरंच असं म्हणजे होतं. लगेच विश्वास बसला माझा त्या गोष्टींवर. त्या येस. मॅमचे खूप, खूप, खूप आभार मानते मी. थँक यू, वर्षाताई. खूप छान. हे आपण ग्रुपवर तर वाचलंच आहे, पण हे सांगण्याचा हेतू असा आहे, की इथं YouTubeवरून जे आपले सगळे प्रेक्षक जोडले जात आहेत, आपले सगळे जे सदस्य जे YouTubeवरून ऐकतात, त्यांच्या आयुष्यामध्ये पण ती प्रेरणा यावी. त्याच्यामध्ये पण सकारात्मकता आपण काही गोष्टी अशा असतात, ज्या सांगायला नको आहेत, त्या आपण अनेक ठिकाणी सांगतो. पण हे अनुभव आपण का लपवायचे ना? हे अनुभव सुद्धा अनेकांच्या आयुष्यामध्ये काहीतरी एक प्रकाश आणतात. त्यांना पण प्रेरणा देतात. तर हे असे अनुभव गेलेच पाहिजेत बाहेर. तर हा उद्देश तोच आहे आणि हे आपल्या श्रुतीताईंनी पण मला सांगितलं होतं, की तुम्ही हा अनुभव त्यांना मिळलं. हे नक्कीच जसं सगळीकडे आपण हा प्रकाश आणि ही ऊर्जा पोहोचवली पाहिजे. तर म्हणून तुम्हाला खास असं सांगायला सांगितलं. सो वर्षाताई. तुम्हाला असे हा अनुभव आला त्यासाठी पण आपण ईश्वराचे आभार व्यक्त करू. आणि श्रुतीताईंचे खूप आभार आहेत, की ज्यांनी आपल्याला काल तो मंत्र दिला. तर सगळ्यांनीच हा मंत्र वापरा आणि त्याचा अनुभव घ्या आणि शेअर करा आपल्या ग्रुपबरोबर. दुसरा म्हणजे आहे तो प्रफुल्ल जे आहेत ना, प्रफुल्ल दादा आपले, तर ते आज बहुतेक नसतील आता मला वाटतं ते. बराचसा त्यांना वेळ नाही मिळत आहे. तर साक्षीताई तुमचा काहीतरी प्रश्न आहे वाटतं ना? शेअर करा तुम्हाला काय बोलायचंय? मग मी सांगते. सेशन झाल्यावर सांगते. अनुभव सांगायचा एक, सेशन झाल्यावर सांगते आपलं. अच्छा, हॅलो. सेशन झाल्यावर सांगताय का? हॅलो. बरोबर, ठीक.
हा, ऐकू आलं, ऐकू आलं. हा, नंतर सांगते. वेळ जाईल ना म्हणून नंतर हां, सांगते. येस, येस, येस. दुसरं मला सांगायचं होतं ते म्हणजे आपण काल परवा जे बोललो ना प्रफुल्ल दादांबद्दलच. तर तेच आहे की अ, त्यांनी ना आत्ता मला असं वाटतंय की तेवढं नाही होत आहे युनिफाईड म्हणा किंवा अजून अशी जी साधना त्यांची रेग्युलर नाही होत आहे. पण ते आपल्या ग्रुपचं पार्ट आहेत. तर परवा पण मी हा विषय तुम्हाला सांगितला होता. आपण ज्या ग्रुपबरोबर जोडलेले असतो चेतनेसोबत, हे आपण बुधवारच्या सेशनमध्ये आपण मला वाटतंय हे बोललो असेन, बुधवारी काहीतरी आणि त्याच दिवशी तुम्ही जर ऐकलं असेल तत्त्वमसीचं दीप्ती मॅडमचं पण सत्र होतं. त्यामध्ये त्या अगदी हेच बोलल्या, ग्रुप एनर्जी कशी तुम्हाला पुढे घेऊन जाते. तर सगळ्याच योग संस्थांमध्ये ग्रुप एनर्जीचं पण खूप महत्त्व आहे. आपल्या स्वतःची साधना प्लस आपण जेव्हा सगळ्यांबरोबर ही जे कुठल्या आपण योग साधना करत असाल, त्याला खूप महत्त्व आहे आणि त्याचा नक्कीच परिणाम आपल्या सगळ्यांवर होतो. तर एकमेकांसोबत आपण म्हणतो ना, की जेव्हा बसतो ध्यानाला सुद्धा किंवा तर त्यावेळेस आपल्याला ह्याचे परिणाम जाणवतातच. तर तसंच प्रफुल्ल जे आहेत ना, तर ते संभाजीनगरमध्ये राहतात आणि त्यांच्यासोबत असंच होतं, की वेळ मिळत नाहीये. पण काही गोष्टी त्यांच्या खूप स्टक झाल्या होत्या. तर ते कायम माझ्या संपर्कात असायचे, काहीतरी विचारायचे, काहीतरी असं चालू असायचं, की मी प्रयत्न करायचे. पण पहिल्या दिवसापासूनच युनिफाईड सुरू केल्यानंतर त्यांना हायर सेल्फ, उच्च स्वचं खूप चांगलं कनेक्शन त्यांना जाणवत होतं आणि इंट्युशन्स त्यांचे स्ट्राँग होते आणि पण अशी काहीतरी घटना घडली होती, की ज्यामुळं थोडं डिस्टर्बन्स खूप होता. बाकी पण गोष्टी खूप चालू होत्या मागे. पण त्यातून पण ते सावरले. त्यांनी एक स्वतःचा छोटा बिझनेस सुरू केला आणि आता असं आहे, की गाडी पूर्ण व्यवस्थित सुरू झाली आहे. जसं पहिल्या वेळेस मला जेव्हा ते बोलले होते ना, तेव्हा खूप निराश आणि असं हे झालेले होते. पण आता खूप बदल जाणवतोय. जरी रेग्युलर आपल्या ग्रुपमध्ये ते येऊ शकत नसतील, तरी पण हा फरक त्यांच्या आयुष्यात होतोय. तर कारण हेच आहे, की आपण सगळे जोडलेले आहोत प्रेमाने. बाबाजींचं ते वाक्य आठवा, की आपण सगळेजण प्रेमतत्वाने जोडलेले आहेत. ईश्वराने प्रेम सोडून दुसरं काहीही निर्माण केलेलं नाहीये. त्यामुळं आपण जेवढे ग्रुपमध्ये कुठल्याही ग्रुपमध्ये राहा, फक्त आपल्याच नाही, कुठल्याही ग्रुपमध्ये तुम्ही जोडलेले असताना, तिथं सगळ्यांची चेतना एकमेकांसोबत ना सतत आपण बोलतो, एकमेकांबरोबर कनेक्ट होतो. सिल्व्हिया ब्राउन यांचं एक पुस्तक लवकरच आपण घेऊन येऊ स्वाध्यायामध्ये. तर ज्याच्यामध्ये त्या पण थेरपिस्टच होत्या. खूप मोठ्या लेखिका, न्यूयॉर्कच्या बेस्ट सेलर त्यांची पुस्तकं आहेत. त्यामधलाच त्यांचा एक मी छोटासा ऐकलेला प्रसंग होता, की त्या म्हणत होत्या, की हे जग आहे जे आपण सोडून जातो आणि ते दुसरं जग, ज्या जगामध्ये आपण ॲस्ट्रल ट्रॅव्हल करतो. आता काल आपण बघत होतो पल्लवी मॅडमचं, की ॲस्ट्रल ट्रॅव्हल म्हणजे स्वप्नातून. तर तसंच सिल्व्हिया त्यांचा पण अनुभव आहे, की त्या सांगत होत्या, की आपण आत्मे जे आलेलो आहोत तिकडून, ते आपण ह्या इथं आलोय, पण आपल्या सतत आतमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा आपण शरीर सोडून आपल्या त्या जगामध्ये जातो, असं त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये. की 2-3 वेळा असं होतं, की आपण हे जे आपलं शरीर स्वप्नात पण ते फक्त लक्षात राहत नाही आपलं. कारण कॉन्शियसली आपण ॲस्ट्रल ट्रॅव्हल नाही करत. स्वप्नातून जातो. त्यामुळं 2 ते 3 वेळा असं होतं, की जेव्हा आपण जातो आपल्या त्या जगामध्ये, जिथून आपण आलोय. तिथं जाऊन बोलतो तिथल्या मास्टर्सना, तिथले आपले सगळे जे गाईड्स असतात किंवा जे काही, तर तिथल्या सगळ्यांना भेटून सगळं करून पुन्हा आपण शरीरात येतो. असं त्यांच्या पुस्तकामध्ये खूप सुंदर तो उल्लेख आहे. लवकरच ते आपण घेऊन येऊ. तर ह्याच नोटवर हे दोन्ही अनुभव मला शेअर करायचे होते, की कसे आपण एकमेकांशी जोडलेले आहोत. जरी ते आपण रोजच्या रोज नसेल जमत साधना असं कुणाला वाटलं, तरी सुद्धा लक्षात ठेवा ग्रुप एनर्जी आपल्याला पुढे घेऊन जाते. तर त्याच पद्धतीने हे काम करतं. आता मला श्रुतीताईंनी 2 गोष्टी सांगितल्यात शेअर करायला, त्या मी शेअर करते तुमच्याबरोबर आणि मग आपण पुस्तकाकडे वळू. श्रुतीताई करू ना त्या? ते 2? त्यातलं गाणं आता येऊ देत. ओके. जो दुसरा व्हिडिओ आहे तो आपल्या सेशन दरम्यान आपण लावूया. ठीक आहे. ओके. चालेल. ते गाणं आपण का शेअर करतोय त्याची थोडी पार्श्वभूमी सांगायला हवी ना? तुम्ही सांगा. तुम्ही सांगताय? सांगा. अ, जसं आपण 3 मेथड्स बघतोय ना, क्लिअरवॉयन्स, क्लिअर ऑडियन्स आणि क्लिअर सेंटियन्स. त्याच्यामधला आज दुसरा प्रकार झालेला आहे. मी जशी उठले मी तशीच गाणं गुणगुणत उठलेली आहे आणि ते गाणं कुठलं होतं आणि त्या गाण्याला किती अर्थ आहे आणि त्या गाण्याचं म्हणजे आपली जी काल ऊर्जा
पूर्ण ग्रुपची आपण अनुभवली. आज आपण त्याच्यावरचे मेसेजेस पण ऐकले, कसे लोकांचे अनुभव आहेत, काय फिलिंग आहे, आपण किती चांगल्या प्रेयर सगळ्यांसाठी ऍक्च्युली करतोय. सो त्या ग्रुप कॉन्शियसनेस म्हणूयात, सामूहिक चेतनेबद्दल म्हणूयात, ते लक्षात घेता, ते अनुभव घेतल्यानंतर आज हे गाणं माझ्या समोर आलेलं आहे. समोर म्हणजे माझ्या आतून मी म्हणतच ते उठलेली आहे. तर ते गाणं मला माझ्या ह्या ग्रुप बरोबर, या सोल फॅमिली बरोबर शेअर करायला आवडेल. कारण ती एनर्जी एक्सचेंज जो होतो ना सेशन दरम्यानचा, तो खूपच अमेझिंग असतो. ते कळतं आपल्याला, आपण शेअर करतो त्यावेळेला. सो हे आपल्या सगळ्यांसाठी, सगळ्यांच्या सामूहिक चेतनेसाठी, सगळ्यांना अर्पण आहे. जे कोणी YouTube वरती बघणार आहेत पुढे, त्यांच्यासाठी सुद्धा हेच आपल्या सगळ्यांसाठी आहे. सो तुम्ही हे गाणं एन्जॉय करा, सांगायची गरजच नाही, कारण ते कळणार आहे काय आहे त्या गाण्याचे. लिरिक्स फार महत्वाचे, शब्द फार महत्वाचे आहेत. आणि मला कालसारखीच खात्री आहे की आजही ती ऊर्जा त्या गाण्यामधनं आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. तर हे सगळं हे गाणं माझ्या हायर सेल्फ कडनं आपल्या सगळ्या सोल फॅमिली करता आपण आजच्या सेशन मध्ये शेअर करायचं ठरवलं होतं. विपुला ताई आहात का? फक्त काय होतंय, मी माझा व्हिडिओ बंद केलाय कारण माझा लॅपटॉप हँग होतोय. तर मला आवाज ऐकू येतोय का सांगा फक्त? मी हो शेअर हो केलाय ऑलरेडी. 1 मिनिट. आवाज हो आला आत्ता? हो, आता आला होता. ओके. 1 मिनिट. श्रुतीताई तुमच्याकडे. येस, आपलं थँक्यू अनिशाताई. सो हे मला आज सकाळी उठल्यापासूनच गाणं येत होतं आणि मला असं झालं की ह्या गाण्याला मी पहिले चालू केलं YouTube वरती, कारण आता आपण इतकं शिकतोय ना सगळेजण, की मला असं झालं उगाच गाणं आलेलं नाही, आपण बघू काय येते. सो ते गाणं, त्यातले जे तारे आहेत ना आकाशातले वेगवेगळे जरी असले, आपण सगळे ते तारे आहोत आणि आपण एकत्र आहोत म्हणून तो सगळा प्रकाश आहे. सो काल जे काही एनर्जी एक्सचेंज झालं आपल्या सेशन मध्ये, त्याच्यानंतर हायर सेल्फ कडनं आलेलं हे गाणं आहे. सो आपल्या सगळ्यांमध्ये तो कॉन्शियसनेस इतका, ग्रुप कॉन्शियसनेस इतका छान सुंदर डेव्हलप झालेला आहे की त्याच्यावरती सगळ्यांचे आशीर्वाद आहेत म्हणा, किंवा सगळेजण या ग्रुपवरती काम करतायत, वरच्या काय म्हणूयात रिल्म्स मधनं आपल्यावरती मेहनत चालू आहे आणि त्याचं परिणाम म्हणून आपल्याला एवढं सगळं ज्ञान एक्सचेंज वगैरे, किंवा तो प्लॅटफॉर्म त्याच्यावरती आपल्याला बोलता येणं वगैरे, हे सगळं होतंय. सो आपण खरंच एकदा प्रत्येकाच्या हायर सेल्फला थँक्स म्हणूयात आणि या सगळ्या एनर्जीज ज्या आपल्यासाठी काम करतायत, मेहनत घेतायत, एक एक असं जोडून आणतायत गणित, एक पझलचा गेम जो मोठा पूर्ण चित्र तयार होतं सगळे ठोकळे जोडून, तसं आपल्याला ते जोडताय. आणि एक खरंच मी विपुला ताईंना पण म्हटलं होतं की एक दिवस त्याचं एक खूप मोठं चित्र तयार होईल. सो आपण सगळे त्या सगळ्या एनर्जीजला थँक्स म्हणूयात जे आपल्यावरती मेहनत घेतायत. आणि तुम्ही सगळे जे म्हणजे आता आहेत आपल्यातले, हळूहळू बरेच जण होतील बरीच कामं, बऱ्याच जबाबदाऱ्या आपण सगळे उचलणार आहोत. सो आपण ते इंद्रधनुष्य वेगवेगळं असलं तरी ते आपण जसं काल म्हटलं तसं वेगवेगळी सरबत आहोत, वेगवेगळे प्रत्येकाचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि आपले काहीतरी रोल्स आहेत म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत. सो हे माझ्या हायर सेल्फ कडनं आपल्या सगळ्या ग्रुपला असं गिफ्ट म्हणूयात, असं मला ते फिलिंग झालं, म्हणून म्हटलं आज शेअर करावं. दुसरं एक विपुला ताईंना रिमाइंड करायचं होतं, ते रीडिंगचं आत्ता की नंतर? ते नंतर घेऊ, म्हणजे ओके ओके ओके. सो आता आपण सेशन चालू करूयात. स्क्रीन शेअर कर. मला जेव्हा श्रुती त्यांनी ते गाणं पाठवलं, तेव्हा मागच्या गणपतीमध्ये सोसायटीमध्ये जेव्हा मी ते स्किट बसवत होते लहान मुलांचं, तर त्याच्यामध्ये हीच थीम आहे की प्रत्येक लहान मुलाला वाटतं मला फुटबॉल येतो पण मला डान्स नाही येत, मला डान्स येतो पण मला गाणं नाही येत. म्हणून
ती वेगवेगळी लहान मुलं स्वतःवर म्हणजे ते सगळी गुण असून पण दुसऱ्याचं बघून, की ह्याला येतं पण मला येत नाही. पण मग स्वतःचे गिफ्ट ते नाकारून त्याच्यावर नाराज होतात. तर ते अशी नाटकाची थीम होती, जी मला ध्यानामध्ये पूर्ण ते मी स्किट लिहिलं, पूर्ण सगळं त्याचं बसवलं वगैरे. तर शेवटी जेव्हा आले ना, तेव्हा हे गाणं जसं श्रुती त्यांना आज सकाळी-सकाळी तसं गाणं माझ्या कानामध्ये ऐकलं मी ते, की "ये तारा वो तारा." म्हणलं, "अरे वाह! काय परफेक्ट थीम आहे." शेवटी सगळे आपण एकच आहोत. फक्त वेगवेगळ्या एक्सप्रेशनमध्ये, अभिव्यक्तीमध्ये जगतोय. की कुणाला सिंगर व्हायचंय, कुणाला डान्सर व्हायचंय, कुणाला स्पोर्ट्समध्ये जायचंय. पण जिथं कुठे आहोत ना, ते योग्य आहोत. तर स्वतःला कुठेही माझ्याकडे हे नाही म्हणण्यापेक्षा माझ्याकडे काय आहे? आणि कंपॅरिझन न करता जे आहे त्याचा पूर्ण आनंद घेऊन जगणं. की आम्ही असे आहोत तर आहोत. मग त्याला मास्क न घालता किंवा दुसऱ्याशी कंपेअर न करता ते जगणं ह्या गाण्यामध्ये आपल्याला शिकवलंय, की प्रत्येक तारा अ, एक त्याचा भाग आहे युनिव्हर्सचा. तुम्ही कसेही असा. तुम्ही चमचमणारे खूप ब्राईट असा किंवा थोडे डिम असा किंवा काय असा. पण तुम्ही तारा आहात. तसं ते सत्य जसं आहे तसं आपल्यालाही नाकारता येत नाही, की आपण ईश्वर आहोत. विजयाताई बोलतायत का? विपुल विपुलताई, मी हां, थोडीशी एक हां, प्रार्थना म्हणते. हां म्हणा. हां. विपुल त्याच्या आधी मी येस. बोलते ताई. ताई, हां, बोला. 1 मिनिटं. येस. ते या गाण्यावरून आता एक्सप्लेन केलं ना, त्या गाण्यावरून मला आठवलं श्रुतीताईंचं आज मला ते क्लिक झालं या गाण्यामुळे. 5 तारीखला मला हेच गाणं आठवत होतं. मला येत नाही गाता, पण तरी मी प्रयत्न करते. तेरा मुझसे है पहले का नाता कोई यूं ही नहीं इतकंच येतं. तर हे गाणं सतत आणि कंटिन्यू मला हे नाही करता येत. आणि आता जेव्हा ते गाणं ह्यांनी ताईंनी जेव्हा हे केलं ना, म्हणलं हां, हे 3 दिवस मी स्वतःच गाते. म्हणजे आपल्या फॅमिलीच्या ह्याच्याने का आपण एक्झॅक्टली. एकमेकांना असेच नाही भेटलेलो आहे. त्या गाण्याचा अर्थ आत्ताशी मला तो कळतोय. थँक यू ताई, थँक यू आणि सर्वांना राइट. आत्मवंदन, प्रेम, सामूहिक प्रकाश. चेतना कशी काम करते पुन्हा एकदा दाखवलं आपल्याला. आणि खरंच, खरंच. मी शेअर करते स्क्रीन तोपर्यंत पुष्पलता काकू तुम्ही हां, प्रार्थना म्हणा. हां. सर्वांना प्रेम आणि प्रकाश. मी एक प्रार्थना म्हणते छोटीशी. ॐ सङ्गच्छध्वं सङ्गदध्वं सौमनासि जानतां देवाभागं यथा पूर्वे सज्जनाना उपासते सज्जनाना उपासते. धन्यवाद. थँक यू काकू. आभारी आहे. संघटन प्रार्थना आहे. स्क्रीन दिसती? येते, लोड होते. आता दिसती? आता दिसली. फक्त गाणं दिसतंय. हां, 1 मिनिट हां. आता दिसत असेल. पुन्हा एकदा शेअर करते. थोडंसं स्क्रीन शेअरिंगमुळे ना हँग होतंय. तोपर्यंत श्रुतीताई तुम्ही सुरू करा काहीतरी म्हणजे रिव्हिजन किंवा काय किंवा ओके. थोडंसं काहीतरी. ओके. सो आपण 2 दिवस काल जे बघितलं त्याचं आपण एक छोटंसं रिव्हिजन घेऊयात. ज्याच्यामध्ये आपण काल पाहिलं होतं की सोल नेव्हर डाईज वरती डिस्कशन होतं. आपल्याला मास्टर पल्लवी सांगत होत्या की त्यांच्या ॲस्ट्रल ट्रॅव्हलमध्ये सगळ्यात पहिले तर त्यांनी आपण ज्याला स्वप्न म्हणतो
कारण तुम्ही आता तुम्ही युनिफाईडच्या त्या काय म्हणत आठवड्यामध्ये आहात की जिथे तुम्हाला स्वप्ना थ्रू मेसेजेस येणार आहेत आणि म्हणजे आधी झालेला आहे आणि जिथे स्वप्नाला सुद्धा खूप महत्वाचं मीडियम ऑफ कम्युनिकेशन म्हणून बाबाजींनी आपल्याला ते ट्रीट करायला शिकवलेलं असताना आपल्याला हे लक्षात येतंय की मास्टर पल्लवी सुद्धा स्वप्नाला ॲस्ट्रल ट्रॅव्हल म्हणाल्या. त्याच्यामध्ये त्यांनी एक सांगितलं होतं की त्यांच्या ॲस्ट्रल ट्रॅव्हलमध्ये आपण काल पाहिलं त्या ॲस्ट्रल ट्रॅव्हलसाठी आपण जे स्वप्न बघतो त्याच्यामध्ये मुळात आपल्याला ते डिकोड करायचं, आपल्याला त्या स्वप्नाचं पुढे आता आजच्या डिस्कशनमध्ये तो राऊंड आहे की जिथे स्वप्न पाहिल्यानंतर आपण इंडिव्हिज्युअल माणूस म्हणून त्या स्वप्नानंतर आपल्याला कशा भावना येतात, आपण डायरेक्ट रिॲक्ट करतो, तसं त्यांनी रिॲक्शन त्यांच्याकडनं आली नाही. आपलं तसं म्हणजे जसं मी आणि विपुलाताईंनी आम्ही शेअर केलं की आम्हाला स्वप्न बघितल्यानंतर आम्ही ऍक्च्युली घाबरायचो, थरथरायचो वगैरे. हे झालं काय म्हणूयात तशा प्रकारची स्वप्न पडल्यानंतरचं. अशी स्वप्न आपल्याकडे म्हणण्यापेक्षा अशी स्वप्न जी फोरटेलिंग पण असतात. फोरटेलिंग म्हणजे पुढे काहीतरी घडणार आहे ते आधीच स्वप्नामध्ये सांगितलं जातं. अशी सुद्धा स्वप्न माझ्या मते आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी तो एक्सपिरियन्स केला पण असेल की जिथे आपण अशी फोरटेलिंग स्वप्न पाहिलेली आहेत. सो आज प्रार्थना राहिली, आपण प्रार्थना घेऊयात. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषात् भवेत्. ओम शांती शांती शांती. हा सो याच्यामध्ये आपण बघत होतो की फोरटेलिंग स्वप्न. फोरटेलिंग स्वप्न म्हणजे काय की स्वप्नामध्ये जसं काल पाहिलं होतं मास्टर पल्लवींना सुद्धा 1 आठवडा आधी स्वप्न पडलं होतं त्यांच्या मैत्रिणीबद्दल की तिने काय म्हणूयात सुइसाईड केलेलं आहे आणि त्या स्वप्नामध्ये सुद्धा स्वप्न बघितल्यानंतर सुद्धा घाबरल्या नाहीत आणि ती माहिती जेव्हा त्यांना 1 आठवड्यानी मिळाली त्यावेळेलाही त्यांना तसं काही फिलिंग आलं नाही, कारण त्याच्या आधीच त्या सोल नेव्हर डाईज किंवा सोल शरीर वेकेट करतो म्हणजे रिकामं करतो हे त्यांना लक्षात आलं होतं. कारण त्यांना डिपार्टेड सोल्स म्हणजे जे शरीर सोडून गेलेले जे जीव आहेत ते त्यांच्याशी कम्युनिकेट करायचे मेसेज देण्यासाठी. असे म्हणजे आता माझं मला सांगायला आवडेल की माझ्या बऱ्याचशा गोष्टी मला आधीच कळलेल्या असायच्या. म्हणजे मी प्रेग्नंट आहे हे माझ्या आईनी मला स्वप्नात येऊन सांगितलं होतं. माझी आई मी 20-21 वर्षाची असताना गेली. पण मी जेव्हा प्रेग्नंट होते ना मी प्रेग्नंट व्हायच्या सुद्धा आधी आठवडाभर म्हणजे तो मला समजायच्या आधी की असं काही आहे. सो आठवडाभर आधी मला आईने स्वप्नात येऊन सांगितलं होतं की मी प्रेग्नंट आहे. बऱ्याचशा काय म्हणूयात गोष्टी आधी सांगितल्या जायच्या. आणि आता जे मी जसं म्हटलं तसं की तशी स्वप्न पडत नाही जी घाबरवायची किंवा भीतीदायक वगैरे. आता फोरटेलिंग स्वप्न असतात ते आपल्याला कम्युनिकेशनचं स्वप्न हे कम्युनिकेशनचं माध्यम आहे. आपण मी सांगितलं तसं की ॲस्ट्रल ट्रॅव्हलमध्ये मार्सचं पण रीडिंग पी.व्ही. वर्तक डॉक्टर पी.व्ही. वर्तकांनी केलं होतं, पुण्याचेच होते. सो ते सुद्धा तुम्ही गुगल करू शकता. आता याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की सोल नेव्हर डाईजचं आपल्या गीतेमध्ये आपल्याला सोल बद्दल काय सांगितलंय. त्याच्यानंतर आपली 3 शरीर, मृत्यू म्हणजे एक्झॅक्टली काय होतं टेक्निकली, कुठल्या शरीरांमध्ये विभाजन होतं किंवा सेपरेशन होतं ते आपण काल पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण त्यालाच धरून निर्वाण षटकम पाहिलं होतं की मी नक्की जर वेगळं काहीतरी होतंय तर ते स्थूल म्हणजे सॉलिड बॉडी आपली इथेच राहते, पण आपले सगळे म्हणजे अन्नमय कोश इथेच आपण सोडून देतो. प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स पण आपण पाहिले होते की प्राणमय कोश म्हणजे आपले पंचप्राण, मनोमय कोश म्हणजे आपल्या भावना, त्याच्यानंतर आठवणी, विचार, सवयी, हे सगळं फिलिंग्स हे सगळे त्याच्यामध्ये असतात. विज्ञानमय कोश म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जे काही ज्ञान आहे
ते कुठल्या कोशामध्ये असतं तर आपल्याला विज्ञानमय कोशामध्ये. आणि आपण युनिफाईडमध्ये पाहिलं होतं की म्हणजे आपल्याला बाबाजी शिकवतातच की आपल्याला या मनोमय कोशाचाच, म्हणजे आपण जे काही मेडिटेशन करतो ना, आपण मन वापरतो कॉन्सन्ट्रेट करायला, कारण आपण शब्द वापरतोय, आपण वाक्य वापरतोय, आपण आपल्या मनाला त्याच्या टिपिकल पद्धतीने काय म्हणतात त्याचे सवय आहे त्या पद्धतीने जायच्या ऐवजी आपण त्याला बदलतो, आपण त्याला आपल्या हिशोबाने वळवतो. सो आपण ऍक्च्युली मनोमय कोशावर काम करतो त्याच्या विरुद्ध दिशेला नेण्यासाठी. आणि म्हणूनच आपली पुढच्या बाजूला ऊर्जा पुढच्या बाजूला जाते, ती असते विज्ञानमय कोश. म्हणून आपला हायर सेल्फ जो काही उत्तरं देतो ती आपल्याला या विज्ञानमय कोशामधनं उत्तरं मिळतात. आणि आपल्या सगळ्यांचं ते कम्युनिकेशन युनिफाईड थ्रू इतकं मस्त चालू आहे, हे आपण सगळे एक्सपिरियन्स करतोच आहोत. त्याच्या पुढे आहे आनंदमय कोश, जे मी सांगितलं आत्मज्योत जो प्रकार आहे की आपण त्या खूप मोठ्या प्रकाशापासून छोटे छोटे ज्या ज्योती निघालेल्या आहेत ती आत्मज्योत या आनंदमय कोशामध्ये असते. आपण तिथे चित्र पण बघतोय तर ते म्हणजे आता ते एक्झाम्पल आहे. या चित्राबद्दल मला गंमत सांगायला आवडेल की तुम्ही कोशांची ना खूप चित्र पाहाल, तुम्हाला बरीच चित्र मिळतील. त्याच्यामध्ये असे ते वर्तुळ वर्तुळ करून थोडं लक्षात यायला कठीण पडतं, पण इथे इतकं सेपरेट करून सुंदर दाखवलंय ना की 3 शरीर वेगळी, 3 कोश आणि त्या कोशाच्या अंडर काय काय येतं ते. हे सुद्धा जसं निर्वाण चटकम मी लिहित म्हणजे कॉपी करत होते टेक्स्ट इकडे, त्यावेळेला मला ही इमेज मिळाली, तेव्हा मी ही टाकली. म्हणजे हे सुद्धा खूप म्हणजे प्रोव्हाइडेड असल्यासारखं इमेज आपल्याला आहे, म्हणून आपल्याला ते समजायला इतकं सोपं पडलेलं आहे. सो जेव्हा सोल नेव्हर डाईज, जेव्हा मृत्यू होतो तेव्हा अन्नमय इथेच राहतं आणि उरलेले सगळे कोश एकत्र असतात. सो आपण युनिफाईड मध्ये जे प्रकाश आणि प्रेम पाठवतोय किंवा फील करतोय स्पंदनांनी, आपण जेव्हा युनिफाईड शिकतो ना तेव्हा आपल्याला बरेच आपले जुने टेक्स्ट किंवा ग्रंथ समजायला सोपं पडतं. त्याच्यामधलं एक मी सांगते, श्रीपाद श्री, माझ्या समोरच पुस्तक आहे, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत म्हणून जे आहे ते मी वाचलं होतं 2016, 17, 18 वगैरे साली. तेव्हा ते काही असं म्हणजे गोष्टी आपण वाचतो तशा पद्धतीने त्याच्या कथा आहेत तशा त्या गेल्या, पण त्यातलं जे सायन्सवाला भाग आहे ना, खूप डीप सायन्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा. पूर्ण ब्रह्मांडाचं सृजन कसं झालं, किती लोक आहेत, कुठल्या कुठल्या डिस्टन्सवर कुठले कुठले लोक आहेत, खूप टेक्निकल दिलेलं आहे त्याच्यामध्ये. आपल्याला ते काही म्हणजे मला तरी त्यावेळेला ते काही कळत नव्हतं. मी फक्त ते वाचनाच्या मध्ये येते म्हणून मी वाचत होते. पण परवा काहीतरी गोष्ट शोधण्यासाठी म्हणून मी ते सारामृत चरित्रामृत जेव्हा मी उघडलं तेव्हा मला त्यातल्या एका वाक्यावरती लक्ष माझं बऱ्याच वेळ राहिलं होतं. ते वाक्य मी इथे शेअर करीन ह्या नोटवरती. ते म्हणजे सतत स्पंदनशील असणाऱ्या, सतत स्पंदन पावणाऱ्या अखंड ब्रह्मांडाच्या मी त्या ऊर्जेच्या स्त्रोतामधून आहे. म्हणजे आपल्याला जे युनिफाईड मधून सांगतं ना की स्पंदनांवर तुम्ही हार्टबीट वरती किंवा हृदयामध्ये जी धडधड ऐकायला येते, ते स्पंदन कुठलं आहे, ते तेच आहे जे त्या ब्रह्मतत्वामध्ये आहे, त्या प्रकाशामध्ये आहे, ज्याला आपण म्हणतो की जे ईश्वरामध्ये आहे तेच माझ्यामध्ये आहे. ते स्पंदन फक्त आपलं नसतं. जसं आईच्या हार्टबीट वरती पोटातलं बाळ झोपतं ना, तसंच आहे ते आपल्या आतलं जे स्पंदन आहे ना, तेच युनिव्हर्सचं, तेच त्या ब्रह्मतत्वाचं, तेच प्रत्येकाचं स्पंदन आहे. हे इतकं सुंदर वाक्य त्यावेळेला वाचताना मला डिकोड झालं नव्हतं, पण युनिफाईड शिकल्यानंतर आपल्याला हे सगळं ज्ञान हळूहळू डिकोड व्हायला लागतं. त्यामुळे तुम्ही काही असं वाचन करत असाल, तुम्हाला ते लक्षात आलंही असेल की मला आता वेगळ्या दृष्टीने दिसतंय. जे काही मी अभ्यास करते ते खूप क्लिअर समजतंय. सो हे मला एक शेअर करायचं होतं. आता आपण पुढच्या याच्यावरती जाऊयात. आपण निर्वाण षटकम पाहिलं. त्याच्या पुढच्या स्लाइडवर आज आपण सुरुवात करू. पुढची स्लाइड. याच्या आधी एक आहे, नाहीये का? हां, येस.
आता ह्याच्यामध्ये आधीच्या सेशनचा एक पॅराग्राफ आहे जो रिव्हिजन होईल, सो आपण तो आधी बघूयात. मास्टर पल्लवी म्हणतात, वन डे ड्युरिंग माय ॲस्ट्रल ट्रॅव्हल, that is out of body experience during sleep or what we know as dreams, I observed she committed suicide and hung herself to death. हे आपण पाहिलं होतं, त्यांच्या मैत्रिणींनी आत्महत्या केली होती. I was just observing the whole scene. तुम्ही किंवा आपण सगळेच जण जेव्हा आपण मेडिटेशन करतो, ध्यान करतो आणि आपण एकदम खोल श्वासांबरोबर आपल्या हायर सेल्फ पर्यंत रीच होतो. तुम्ही प्रत्येकाने हे एक्सपिरियन्स केलं असेल की आपण तिथे फक्त बघत असतो. आपला टेक्निकली कंट्रोल कशावर नसतो आणि आपल्याला भावनाही येत नसतात त्यावेळेला. आपण फक्त बघत असतो. तसं त्यांना तिकडे झालं की तू फक्त विटनेस करतेस. तुला इमोशन्स, कारण तो मेसेज असतो ना, सो त्यांना त्यावेळेला काही इमोशन्स सीन मध्ये नव्हत्या आणि त्या फक्त ऑब्झर्व करत होत्या. एक्झॅक्टली अ वीक आफ्टर माय ॲस्ट्रल एक्सपिरियन्स आय गॉट न्यूज दॅट शी हॅड कमिटेड सुसाईड. त्या मैत्रिणीने आत्महत्या केली होती. दॅट डिड नॉट सरप्राईज मी. विदाउट रिॲक्टिंग टू द सिच्युएशन आय ट्रॅव्हल्ड डीप इन टू माय थॉट्स टू सी हाऊ आय कुड रिअली हेल्प सच सोल्स. आता यांचा ना खूप महत्वाचा प्रकार आहे हा, की आपल्याला जेव्हा असे स्वप्नांमधनं मेसेजेस मिळतात तेव्हा आपण पटकन त्या व्यक्तीशी, कुठल्याही व्यक्तीशी त्या स्वप्नाचा अर्थ एकदम कनेक्ट करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीबद्दल काही भावना येतात. जसं मी सांगितलं तसं, अरे यार असं कशाला केलं, हे काय करायची गरज होती, एकदा मला सांगितलं होतं, असं कसं घरातल्यांचं लक्ष नाही वगैरे. असं फार स्वाभाविक आहे. आपण कधी सुद्धा कधीही अशा बातम्या वगैरे बघत असू, आपण असेच व्यथित होतो की असं का करावं असं वाटलं असेल एवढ्या लहान वयामध्ये वगैरे वगैरे. पण त्यांनी तसं नाही केलं. त्या आतमध्ये उतरल्या आणि त्यांनी हे बघितलं की काहीतरी त्या सोलला, त्या पॉइंटला असं, म्हणजे मी पण हे वाक्य म्हणायचे की असं जे कोणी सुसाईड केलेल्या लोकांबद्दल म्हणतात ना की हा मूर्खपणा आहे, हे असं नाही, म्हणजे सांगायला हवं वगैरे, तेव्हा मी माझ्या तोंडून असं वाक्य निघायचं की असं विचार करा, त्या व्यक्तीला असा कुठला त्रास असेल ज्याच्या पुढे त्याला मृत्यूला जवळ करणं सोपं वाटलं असेल, त्या मरणाच्या यातना मधनं जाणं हे त्याला सोपं वाटलं असेल. मी इथे आत्महत्येला सपोर्ट करते अशातला भाग नाहीये, पण इथे ती सेन्सिटिव्हिटी और सेन्सिबिलिटी की त्या व्यक्तीला काय, व्हॉट ही माइट और शी माइट हॅव गॉन थ्रू हे डिसिजन घेण्याच्या पूर्वी, ह्याच्यावरती त्यांचं शिफ्ट झालं. विजडम, याला म्हणतात विजडम, की समोर काय दिसलंय त्याच्याकडे बघायची दृष्टी वेगळी आहे त्यांची पूर्ण, की त्या जजमेंटल नाही झाल्या. त्या सोलच्या सफरिंग पर्यंत काय झालं असेल, आता मी काय करू शकते इन केस असं झालं असेल तर, त्याच्यावरती त्या शिफ्ट झाल्या. आय कॅन नाउ अंडरस्टँड द सफरिंग द सोल वेंट थ्रू. I was not carried away by the way people felt sympathetic towards them, but a deep level of understanding and empathy rose within me, which made me resilient in my decision to work for these souls. वाक्य मोठं आहे आणि महत्वाचं आहे. मी अंडरलाईन केली, आय वॉज नॉट कॅरीड अवे बाय द वे पीपल फेल्ट सिम्पथेटिक, म्हणजे लोकांना जसं त्या वेळेला सिम्पथेटिक वाटलं. सिम्पथी म्हणजे इंग्लिशमध्ये 2 वेगळे शब्द आहेत, एक म्हणजे सिम्पथी आणि दया, एक दया, म्हणजे दया. एक म्हणजे सिम्पथी आणि एक म्हणजे एम्पथी. सिम्पथीचा अर्थ वेगळा जातो आणि एम्पथीचा अर्थ वेगळा जातो. याच्यामधला आपण बघणार आहोत अर्थ, म्हणण्यापेक्षा वागण्यात फरक कसा पडतो. जेव्हा तुम्ही सिम्पथीवर असता आणि एम्पथीवर असता तेव्हा वागण्यात कसा फरक पडतो. सिम्पथी म्हणजे काय, की दया येते एखाद्यावर, अरे रे वाईट झालं. आपल्याला युनिफाईड थ्रू, मला विपुलाताईंचं ते वाक्य खरंच इतकं फार आवडलेलं आहे की आपल्याला एखाद्याबद्दल अरे रे वाईट झालं त्याच्याबरोबर, चांगलं व्हायला हवं होतं हे वाटणं सुद्धा त्या पर्सन बद्दल जजमेंटल होणं आहे. कारण आपल्याला त्या व्यक्तीचा सोल प्लॅनच माहिती नाहीये. त्यांनी त्याच्या प्लॅन मध्ये काहीतरी लिहून आणलेलं आहे
आणि आपण ते न पाहता, म्हणजे फॉर एक्झाम्पल की सपोज शिक्षकांनी एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षा केली आहे किंवा वडील एखाद्या स्वतःच्या मुलाला ओरडतायत, तर त्यावेळेला आपल्याला जर धरून चाला की एखाद्या आईचा मुलगाच गुन्हेगार आहे आणि दुसरा भाऊ पोलीस आहे, तर त्या पोलिसांनी दुसऱ्या भावाला, स्वतःच्याच भावाला जर का काही शिक्षा दिली, तर तिथे इमोशन्स येऊन उपयोगी नाही, की नाही माझा भाऊ आहे त्यामुळे ह्याला काय म्हणूयात असं मी नाही केलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला सोल प्लॅन माहिती नाहीये त्या व्यक्तीचा जो सफरिंग मधनं जातोय, तो काहीतरी लेसन घेतोय. त्याची ग्रोथ आहे त्या सफरिंग मधनं. हे आपण ज्या वेळेला दया करतो ना, त्यावेळेला आपण गेस करतो. सिम्पली वी ट्राय टू गेस की त्याच्याबरोबर वाईट होतंय. आपल्याला माहित नाही खरंच त्याच्याबरोबर वाईट होतंय का, तो केवढा स्पिरिच्युअली ग्रो होतोय त्या सफरिंगमध्ये, ते माहित नसतं. सो सिम्पथी काय असते की दया येते. म्हणजे आता ह्या उदाहरणामध्ये अरे रे, आई-वडिलांबरोबर वाईट झालं, चांगली मुलगी होती, असे जे काही शब्द किंवा वाक्य पटकन निघतात ना आपल्या तोंडून, ती झाली सिम्पथी. त्याच्या सिम्पथीमध्ये अजून काय करतात, बाय टेकिंग देअर बॅड स्टेट अँड लूज युअर ओन पॉझिटिव्ह हेल्पफुल एनर्जी. आपल्या आजूबाजूला, नात्यामध्ये, फ्रेंडशिपमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये असं कोणी आपल्याकडे येत असेल की त्याला असा असा प्रॉब्लेम झालेला आहे, ह्या स्टेटमध्ये जनरली लोक कसे रिॲक्ट करतात, जे सिम्पथी म्हणजे दया ज्यांना येते ते कसे रिॲक्ट करतात, की ते त्यांच्या बॅड स्टेटला स्वतःची बॅड स्टेट, म्हणजे आता समजा कोणाच्या तरी मैत्रिणीबरोबर किंवा बहिणीबरोबर वाईट झालंय, तर ते लगेच अरे बापरे, हिचं नशीबच वाईट आहे, हे माझ्या बहिणीबरोबर, मैत्रिणीबरोबर असं कसं वागू शकतात, हे असं नाही झालं पाहिजे, म्हणजे आता मी काय करणार, बापरे. हे जे आपण शिफ्ट होतो, दॅट इज लॉस ऑफ रिसोर्सेस. आपण, ती व्यक्ती आपल्याकडे येते कशासाठी तरी, आपण आपल्या शांत, ज्याला आपण म्हणतो ना प्रेम आणि प्रकाश पाठवणं, आपण त्याच्यामधनं ऑपरेट करायच्या ऐवजी आपण त्या प्रॉब्लेमला आपलंसं करून आपल्यामध्ये ते ओढवून घेतो आणि आपली ती शांती किंवा ती रिसोर्सफुलनेस, मदत करायची किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची दृष्टी गमावून बसतो. सिम्पथीमध्ये अजून काय होतं, इट कॅन डिसएम्पॉवर अदर पर्सन बाय इम्प्लाइंग दे कॅन नॉट हँडल देअर ओन स्टेट ऑर रिस्पॉन्सिबिलिटी. हे आपल्याला युनिफाईडमध्ये बाबाजी शिकवतात. तुझ्या परिस्थितीसाठी तू स्वतः जबाबदार आहेस आणि तुझी परिस्थिती बदलण्यासाठी सुद्धा तू स्वतः जबाबदार आहेस. आता ज्या वेळेला दया करतोय ना, त्यावेळेला त्या पर्सनला तो काहीतरी करू शकतो, ह्याच्याबद्दल भाष्य करायच्या ऐवजी लोकांकडून वाक्य कशी निघतात, अरे काय कमनशिबी आहे, बरोबरच नाही झालं, त्याला कुठे कुठे म्हणून सुख नाही. ही वाक्य आपण आपल्या आजूबाजूला अक्षरशः ऐकलेली आहेत, की कसे दुसरे लोक सुद्धा त्याला की तुझं नशीब चांगलं नाही हे सांगण्यासाठी धडपडत असतात. सो त्यावेळेला आपण समजायचं की त्याला मदत नाही, तो सिम्पथीमध्ये आहे, एम्पथीमध्ये नाहीये. आणि शेवटचं, बोथ पीपल एंड अप स्टक इन हेवी डिसएम्पॉवर्ड इमोशनल स्टेट. जेव्हा घरामध्ये किंवा नात्यामध्ये असा प्रसंग होतो किंवा अगदी समाजामध्ये, आपण घराच्याही बाहेर जाऊयात, कोणाबद्दल अशा आपण बातमी ऐकतो, त्यावेळेला समाज वाईट आहे, समाजात प्रेम राहिलं नाही, म्हणजे समाज, आत्ताचा समाज सेफ नाहीये, हे जे स्टेटमेंट आपण करतोय, हे स्टेटमेंट सुद्धा आपण काय केलं की तू पण अडक आणि मी पण ते मान्य करतो की नाही, आपण यातनं बाहेरच पडू शकत नाही. ती झाली दया, की खरंच वाईट झालं त्या माणसाबरोबर आणि आता काही खरं नाहीये समाजात, असं कोणाला बाहेर पाठवायला नको वगैरे वगैरे. आता हे मास्टर पल्लवींचं झालं नाही. जर असं झालं असतं ना, त्याला म्हणतात कॅरीड अवे. त्या प्रसंगाला आपण ताकद देऊन टाकली की तो प्रसंग डिफाईन करेल आपल्यामध्ये त्यातनं बाहेर पडायची ताकद आहे की नाही. आणि हे आपल्याला बाबाजी कधीही करायचं नाही म्हणून सांगतात. आपल्याला ते आपली आठवण करून देतात की जेव्हा असं तुला फील होतंय, तू आठव की तो जो प्रेम आणि प्रकाश आहे, तुझ्या ईश्वरामध्ये जे गुण आहेत ते तुझ्यामध्ये आहेत. तू स्वतः क्लेम कर. आपण क्लेम करतो. पहिला आठवडा जो आहे, पहिल्या याचंच
क्लेमिंगचं आहे की जे ईश्वराचे गुण आहेत तेच माझे आहेत. त्यामुळे ही जी सिंपथी बसते ना, ही आपल्या युनिफाईड किंवा आपल्याला जे काही संस्कार दिले त्यामध्ये बसत नाही. त्यांनी प्रत्येक जण म्हणजे इट इज लाइक शेअरिंग प्रॉब्लेम. मला प्रॉब्लेम आहे म्हणजे एक जण रडत आलाय तर दुसरा पण त्याच्याजवळ जातो आणि रडत बसतो. मग तो प्रॉब्लेम संपणारच नाही. मग आपण जो प्रकाश शेअर करायला आलोय, प्रेम शेअर करायला आलेलो आहे, ते होत नाही. उलट आपण त्या डार्क याच्यामध्ये किंवा त्या प्रॉब्लेममध्ये स्वतः बुडून जातो आणि विसरून जातो की अरे नाही, मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे. आणि आपल्याला युनिफाईड मधनं बाबाजींनी शिकवल्यामुळे आपण खरंच खूप नशीबवान आहोत की अशा प्रसंगांमध्ये आपण जाताना आपण बिफोर हँडच आपण समजतो की नाही मला जायचं नाही कारण माझ्यामध्ये ते ईश्वराचे गुण आहेत. आता एम्पथी मास्टर पल्लवी इथे सांगतायत की लोकांना जशी सिंपथी वाटली, दया, कीव हा शब्द येतो की लोकांना जशी सिंपथी वाटली तशी मला वाटली नाही. उलट त्याच्याऐवजी मला डीप अंडरस्टँडिंग आलं, माझी समजूत वाढली ह्या प्रसंगानंतर. ती कशी वाढली, काय आलं, निर्माण काय झालं त्याच्यातनं, तर एम्पथी निर्माण झाली. एम्पथी म्हणजे काय, तर एम्पथी थोडीशी एक्सप्लेन करते की जे एम्पथेटिक माणसं असतात पेक्षा आता आपण युनिफाईड शिकलेली माणसं आहोत. आपल्यामध्ये हे सगळे गुण बाबाजींनी संस्कार करून करून वाढवलेले आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे आपण त्या व्यक्तीला काय होतंय, त्रास होतोय हे पाहतो, पण आपल्याला त्याचा रिस्पेक्ट असतो की आय रिस्पेक्ट युअर ओपिनियन. तुझं स्वतःचं काहीतरी प्लॅन आहे, त्याच्यातनं तुझा काहीतरी लेसन आहे, आपल्याला लेसन शिकायचा. ते पण म्हणजे जे आपल्याला क्लेअरवॉयन्स आहे, बघण्याची दृष्टी बदलायची, हे युनिफाईडने शिकवलंय. तर आपण त्याच्यामधनं काम करतो की काहीतरी लेसन आहे, हे जे काही प्रसंग घडला त्याच्यातनं. आणि परत सत्यासहित क्षमा, याच्यामध्ये तर आपलं हे होतं की नाही याच्यामधनं तू अशा पद्धतीने हँडल करू शकतो. अर्थात ती व्यक्ती त्यावेळेला त्या स्टेटमध्ये नसते, पण आपण ओढले नाही जात, आपण त्याला प्रकाश आणि प्रेम देण्याच्या स्टेटमध्ये राहतो. एम्पथी. दुसरं असतं बाय मेंटेनिंग युअर ओन ग्राउंडेड डेज. हा, हे तर आपलं मी जसं आता सांगितलं तसं. सो एम्पथी म्हणजे आपण त्या प्रॉब्लेम मध्ये किंवा त्या व्यक्तीच्या भावनांमध्ये आपण खोल नाही जात. आपण आपल्या प्रकाश आणि प्रेमाला धरून राहतो आणि आपण त्याच्यासाठी एक महत्वाचा रिसोर्स बनतो की ही जर बातमी मला कळली तर माझ्याकडे याच्यासाठी काहीतरी रोल आहे, तो नेमका काय आहे. सो ते त्याच्यावरती एक्झॅक्टली या रोल समजण्यावरती मास्टर पल्लवी इथे शिफ्ट झाल्या. त्या म्हणतात विच मेड मी रेझिलियंट इन माय डिसिजन टू वर्क फॉर दीज सोल्स. ह्या अनुभवानंतर त्यांना हे लक्षात आलं, म्हणजे त्यांनी हे ठरवून टाकलं की या सोल्ससाठी आता मला काहीतरी काम करायचंय. सो जसं सिंपथी असेल तर माणूस दुसऱ्याचं अश्रू पुसता पुसता स्वतः पण रडायला सुरुवात करतो. एम्पथीवाला स्वतःला रिसोर्स म्हणून बघतो की मी आता या स्टेटला काय करू शकतो या व्यक्तीसाठी. त्याच रोलमध्ये गेल्या मास्टर पल्लवी. म्हणजे त्यांचा तो शोध सुरू झाला की हे जर मला कळलंय तर का. तर त्यांनी तिथे सांगितलं की मी माझा डिसिजन वरती एकदम फिक्स झाले की मला या सोल्ससाठी काहीतरी करायचंय. मेनी पीपल आर बॉर्न विथ सच सायकिक ॲबिलिटीज. त्या असं सांगतायत की जे काही माझ्याबरोबर झालं या सगळ्या सायकिक ॲबिलिटीज बऱ्याच लोकांकडे असतात, बट दे डू नॉट नो द सायन्स बिहाइंड इट. त्यांना त्याचं सायन्स माहित नाही की हे असं का होतं, अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने याला हँडल केलं पाहिजे. जर ते लक्षात नाही आलं की हे स्वप्न आपल्याला का दाखवलं गेलंय. इमॅजिन करा की जर त्या वेळेला मास्टर पल्लवींना हे स्वप्न पडल्यानंतर त्या ऑन द स्पॉट त्या मैत्रिणीच्या आई वडिलांशी किंवा स्वतःच्या आई वडिलांशी किंवा स्वतः त्या मैत्रिणीशी बोलायला गेल्या असत्या, तर एक तर कोणाला पटलं असतं का एवढं वाईट स्वप्न जे कोणाच्या तरी मृत्यूबद्दल भाकीत करतंय, ऐकून घेण्याची तयारी असते का. ऐकून घेतल्यानंतर सुद्धा त्या वेळेला लोकांची जी मानसिकता म्हणजे 4 जण, एक तर त्यांचे आई वडील किंवा त्या मुलीचे आई वडील, या सगळ्यांमध्ये जी काही खळबळ होऊन जाईल आणि या सगळ्यासाठी की त्यातनं तो काही लेसनच शिकला जात नाही.
कोणाचा. मग तिथे नेमकं काय आपल्याला स्वप्न दिलंय, मग आपण नेमकं काय जाऊन सगळ्यांना सांगायचं आणि हे सगळं थांबवायचं, की आपण काय करायचं? हे त्यांनी कशा पद्धतीने हँडल केलं, त्या काय म्हणतात, दे इन टर्न म्हणजे जे माझं वाक्य होतं, की आपण जाऊन हँडल करूयात, आपण काहीतरी करूयात तिथे. तेच पुढचं वाक्य आहे, दे इन टर्न गेट इंटू द जॉब ऑफ मेकिंग प्रेडिक्शन्स. सगळ्यांना सांगणं, मला असं स्वप्न पडलं, ही अशी करणार आहे, तुम्ही थांबवा, हे होऊ देऊ नका. आणि मला खरंच हे सांगायला आवडेल, की मला अशी जेव्हा स्वप्न पडायची, अगदी बारीकच असायची, मी मृत्यूबद्दल नाही सांगत. माझ्या म्हणजे असं जवळच्या कोणाबद्दल वाईट स्वप्न काही पडली, काहीतरी होणार असेल आणि माझी गंमत अशी असायची, मी डिस्टर्ब व्हायचे. अगेन कॉलेजमध्ये असताना स्वप्न पडायची, मी डिस्टर्ब व्हायचे आणि ज्या व्यक्तीचं स्वप्न आहे ना, फॉर एक्झाम्पल त्यांनी एखादी ऍक्शन केली तर तो प्रॉब्लेम मध्ये जाणार आहे मोठ्या, तर मी त्या व्यक्तीला स्वप्न पडल्या जाऊन सांगायचे. खरंच मी हे जसं त्यांनी सांगितलं ना, गेटिंग इन टू द रोल, मी ऍक्च्युली जाऊन सांगायचे, की अरे तू ना हे नको करू, मला स्वप्न पडलं, तू असं केलंस तर लॉस मध्ये जाशील. आणि ह्याचे परिणाम मी पाहिले, मी भोगले असं म्हणेन. कारण कसं आहे, की एक तर ते वय तसं होतं, की कोणाला अशा गोष्टींवर विश्वास बसण्यासारखं माझं वय नव्हतं, माझा रोल नव्हता, माझं काम, माझं ज्ञान काहीच नव्हतं. फक्त एवढं व्हायचं, की मी जे स्वप्न शेअर करीन, ते स्वप्न म्हणजे ती गोष्ट घडायची नाही. ती घडायचीच नाही. म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तो प्रॉब्लेमच यायचा नाही. मग मला असं झालं, की ठीक आहे, मला एवढं कळलंय, की मला समजलं आणि मी त्याला सांगितलं तर तो प्रॉब्लेम त्याला फेस नाही करायला लागत. म्हणून मी सांगायचे. कशासाठी? तर त्या व्यक्तीला तो प्रॉब्लेम फेस करायला लागू नये म्हणून. भले मला कितीही लोक वेड्यात काढतील, ही काही म्हणते. म्हणजे आपल्याकडे तो शब्द आहे, नाट लावते, की हिला असं बघवत नाही काही चांगलं चालू आहे म्हणून. पण माझं म्हणजे काय म्हणूयात, उलट अर्थी माझं काय होतं, की नाही बाबा, मी सांगितल्याने तुझ्या आयुष्यातला तो वाईट प्रसंग टाळला जातोय ना, तर मी तुला सांगते, तू माझ्याबद्दल काही विचार कर, पण ते तुझ्या ह्याच्यात आयुष्यामध्ये तो प्रसंग घडणार नाही. हा प्रॉब्लेम, हा इश्यू मी केला. ते त्यांनी पुढे लिहिलंय मास्टर पल्लवींनी, दे इन टर्न गेट इन टू द जॉब ऑफ मेकिंग प्रिडिक्शन्स अँड इंटरफिअरिंग विथ द एक्सपिरियन्सेस ॲट इंडिव्हिज्युअल लेवल. मी जे केलं त्याला इंटरफिअरिंग म्हणतात, की त्या व्यक्तीला जाऊन सांगायचं, की तुझ्याबरोबर वाईट होणार आहे. तो त्याचा फ्री विल आहे ना, त्याची चॉईस आहे. त्याचा सोल प्लॅन मध्ये जर त्यांनी तो अनुभव लिहून आणलेला असेल काही ठराविक लेसन शिकण्यासाठी, आणि मी त्याला ते जाऊन सांगणं म्हणजे त्याला तो लेसन मिळू न देण्यासारखं आहे, मध्ये येण्यासारखं आहे त्याच्या लेसन शिकण्यापासून. म्हणजे एखाद्या शिक्षकाने एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षा दिल्यानंतर दुसराच कोणीतरी येऊन सांगतो, जा पळून जा, कोणी बघत नाहीये, तू घरी जा, मी सांगत नाही तुझ्या शिक्षकाला. मग त्या मुलांनी ज्या कारणासाठी शिक्षकांनी दिलेली आहे, तो पर्पजच पूर्ण होत नाही, त्याचा लेसनच शिकून होत नाही, की याच्या पुढे मला हे करायचं नाहीये. सो दिस इज कॉल्ड एज इंटरफिअरन्स. ढवळाढवळ, मध्ये ढवळाढवळ केली दुसऱ्यानी कोणीतरी. सो अशा पद्धतीच्या कामाला लोक लागतात, जेव्हा स्वप्न अशी प्रेडिक्शन वाली पडायला लागतात तेव्हा. आता मी कोणालाच सांगत नाही. ते जे झालं त्या अनुभवानंतर श्रुतीताई, छान. हा, बोला ना. मला मला इथे काय प्रश्न आहे, कारण आता हे समजलं, की म्हणजे एकतर खूप छान तुम्ही दया आणि ह्याच्यामधला फरक सांगितला. तर मेन म्हणजे डॉक्टरकडे पेशंट जातो आणि डॉक्टर जर पेशंटची अवस्था बघून स्वतःच रडायला लागला, त्याच्या इमोशन्समध्ये जर तो एकतर हे झाला, तर मग अवघड आहे वाहून ना गेला. उपचार करणं. तर ती म्हणजे बरोबर. तो फरक म्हणजे आपण छोटासा समजून घेऊ शकतो, की त्याला दया वाटणं म्हणजे तो त्या पेशंटच्या दुःखात स्वतःचं दुःख बघायला लागेल आणि इतका त्याच्या म्हणेल, की नाही मी आता तुमच्यावर उपचार नाही करत, मी रडत बसतो तुमच्याबरोबर. तर हे म्हणजे व्हायला नकोय. म्हणून त्या डॉक्टरना हे कळतं, की एम्पॅथी असतं. हां, ठीक आहे. मग आता करायचं काय? ह्या माणसाला ह्याच्यातनं सोडवण्यासाठी माझं काय कर्तव्य म्हणून डॉक्टर. करेक्ट. तर हे खूप छान तुम्ही हा फरक सगळ्यांना समजावून सांगितला. आणि दुसरं मला एक काय विचारायचं होतं इथं, की इंटरफेअर नाही करायचं आपल्याला जरी स्वप्न पडलं. तर माझ्या बाबतीत पण घरातल्या जवळच्या लोकांची मला स्वप्न पडायची. पहिली तर कुणाला विश्वास बसायचा नाही सुरुवातीला. जेव्हा मला 7वी-8वीत असताना मी खूप जवळच्या गेलेल्या लोकांना बघितलं वगैरे. तर तेव्हा मी आईला सांगायचे, तर आई मला म्हणायची, "तुला काहीतरीच असतं" वगैरे, वगैरे आणि ती नेहमी दुर्लक्ष केलं माझ्याकडे. पण मला माहीत होतं, की काय होणार आहे किंवा काय. हम्म. पण मग एक प्रश्न माझ्या मनामध्ये नेहमी असायचा, की जर
आपल्याला त्यांच्या कर्मात इंटरफेअर करायचं नाहीये. तर मग दाखवलंच का जातं? म्हणजे असं काही आहे का, की आपण त्यांना वेगळ्या मार्गाने काहीतरी थोडंसं एक चेतावणी किंवा त्यांना एखाद्या काहीतरी आधीच थोडं त्यांना हेल्प करण्यासाठी म्हणून थोडं आपल्याला दाखवलं जातं का? असा पण एक प्रश्न, की मला का दाखवलं जातंय? म्हणजे आत्ता घरामध्ये जी लोकांना आत्ता सध्या थोडे आजारी आहेत, त्यांची 3-4 महिने आधी मी त्यांचे हं. बघितलेत गोष्टी, की ते होणार आहे. पण मग मला नेमकं माझ्यापर्यंत पोहोचवलं का जाते का मी जास्त इमोशनली कनेक्टेड आहे असं मला ते वाटायचं. त्याचं उत्तर मी अजून थोडं शोधते, की मला नेमका रोल काय करायचा आहे, की त्यांना जाऊन सांगायचं म्हणजे कुठल्या वेगळ्या पद्धतीने सांगायचंय. तुम्हाला हे काय वाटतं, की तुम्ही जेव्हा असं हे होतं तेव्हा नाहीतर डायरेक्ट इंटरफेअर आपण नाही करायचं, तर मग तुम्हाला असं काही कळलं का, की कशासाठी असं होतं मग? ह्याच पुस्तकात याचं उत्तर आहे. कारण हाच ओके. प्रश्न मलाही होता, की मग अच्छा, मला अच्छा. सांगायचंच नाहीये. कारण मी सांगितल्याने एवढा इश्यू होता. मी ॲक्चुअली खरंच सांगते, म्हणजे कॉलेजसारखं जे महत्त्वाचं बागडायचं काळ जो होता ना, जिथे ग्रुप्स आणि स्वतःची आयडेंटिटी निर्माण होते, त्याच काळात मी माझ्या ग्रुपपासून लांब गेलीये. हे सगळं माझ्या माणसांपासून, की मला दिसतायत आणि मी सांगतेय आणि ते होत नाहीये. मी का सांगते? कारण होऊ नये म्हणून. पण त्यांच्या डोक्यात काय चाललंय, की ही काहीतरी माझ्या डोक्यात घालते, की हे नाही होणार आहे, ते नाही होणार आहे, तू करू नको वगैरे. मग मला ओके. तेव्हापासून हा प्रश्न होता, की मग मला सांगितलंच का? मग म्हणजे मग मी ह्याच्यामध्ये आहे तर मग आपण थांबू मग. आहे, म्हणजे आहे. मला तेच याच्यामध्ये विचारायचं. ओके. याच्यामध्ये आहे म्हणण्यापेक्षा मला युनिफाईडमध्ये याचं उत्तर मिळालं. युनिफाईडच्या दरम्यान आपल्याला आपली एनर्जी आपण जी क्लेम करतो ना, म्हणण्यापेक्षा आपण वाहून जाणं. की आपण वाहून गेलो ना, आपण एक तर त्यांचे लेसन्स जे आहेत ते त्यांना शिकायला आपण मध्ये पडतो. जसं मी सांगितलं, की शिक्षा मिळाली पण आपण त्या मुलाला सांगतोय नाही इथून पळून जा. तर त्याचा तो लेसनच शिकला जात नाही, की आपण चुकीचं नाही करायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण आलो असं होतं. आपल्याला हे करण्याचं आपल्याला फ्री विलच्या अंडर आपण तिथे मॅनिप्युलेशन केलं जाऊन, की मी सांगितलं त्याला जा म्हणून किंवा जसं आता तुम्ही सांगताय तसं, की मला कळलं मी सांगायला गेले. हे मॅनिप्युलेशन आहे त्याच्या फ्री विलमध्ये आपण केलेलं. आपल्याला का सांगितलं जातं? तर आपली रिसेप्टिव्हिटी जास्त आहे. आपल्याला सांगितलं नाही जात, आपल्याला कळतं. आपण पिक्चर कसे बघतो, तसं आपल्याला ते दिसतं. आपली ती कॅपॅसिटी आपल्यात ते ट्रेनिंग असतं, की उद्या उठून तुला जेव्हा खूप लोकांवर काम करायचंय, खूप लोकांबरोबर काम करायचंय, तेव्हा तुला असे सिग्नल्स मिळतील, पण तुला कोणामध्ये वाहून नाही जायचंय. तुला ओके. त्या सिग्नलला डिकोड करून त्यानुसार एम्पॉवर्ड स्टेटमध्ये राहून म्हणजे जे मी सिम्पथी आणि एम्पॅथीमध्ये फरक सांगितला ना, त्याच्यामधला जो शेवटचा प्रकार आहे, यू रिमेन इन अ रिसोर्सफुल ऑब्जेक्टिव्ह इमोशनल प्लेस. ऑब्जेक्टिव्ह. सब्जेक्टिव्ह नाही, की त्याला आता असं वाटत असेल, मग त्याला मी सांगितलं पाहिजे, त्याला सफरिंग नको. नाही, सब्जेक्टिव्ह नाही राहायचं, ऑब्जेक्टिव्ह राहायचं, की त्याच्या आत्तापर्यंतच्या बिलीफ सिस्टम प्रमाणे त्याचं बिहेवियर ओकेच आहे. त्याच्याबरोबर जे काही होतंय ते त्याच्या सोल प्लॅन प्रमाणेच होतंय. मी इथे काय करू शकतो? तर मला जाऊन तिथे इंटरफेअर नाही करायचंय. मी काय करू शकतो? तर मला मेसेज मिळालाय. आता त्या सोलचं जे काही माझ्याबरोबरचं इंटरॅक्शन आहे किंवा आपले जे संबंध आहेत, ते मी कसे बेटर करू शकतो? मी अदरवाईज काय हेल्प करू शकते? इंटरफेअर करण्याच्या पलीकडे मी काय त्यांची मदत करू हं. शकते? म्हणजे करेक्ट. ॲब्झॉर्ब नाही करायची. आपण एनर्जी ॲब्झॉर्ब नाही करायची. आपण प्रकाश द्यायचा. कारण आपण जेव्हा सिम्पथीमध्ये जातो ना, आपण त्यांची एनर्जी ॲब्झॉर्ब करतो. म्हणजे त्या स्ट्रेसची. आणि व्हेअरएज युनिफाईड आपल्याला काय शिकवतं, की तुझ्या प्रकाशामध्ये आणि प्रेमामध्ये एवढी ताकद आहे, की तू समोरच्याला तो प्रेम आणि प्रकाश पाठवल्यानंतर त्याच्यामध्ये बदल होतात. त्याच्या परिस्थितीमध्ये, त्याच्या फ्रिक्वेन्सीमध्ये, वाइब्समध्ये. सो आपल्याला सांगितलं गेलंय अशा पद्धतीने काम करायला. आपण उलट्या पद्धतीने काम करतो. मेन आपल्याला पद्धत जी आहे म्हणजे ती आता आपल्याला मिळालेली आहे. मला हे युनिफाईड दरम्यानच ह्याच प्रश्न आहे. मला सांगता कशाला जर मला ह्याच्यावर काहीच ॲक्शन नाही घ्यायची तर. नाहीतर ते आपल्या डोक्यात राहतं ना, ते होईपर्यंत आपलं बिहेवियर बदलतं. पण ह्या पद्धतीने आपण त्या सोलला म्हणजे अदरवाईज मदत जी करू शकतो ती आपल्याला करायची आहे. सो आहे ते म्हणजे त्यांनी ओके. सेम एक्झाम्पल किंवा एक्सपिरियन्स याच्या पुढे सांगितलेला आहे. दिलेलं. राइट, राइट. हां. ॲक्चुअली हे इन मी टर्न माझं असं होतं, की मी कधी सांगायला नाही गेले.
माझ्या जवळच ठेवले. फक्त माझ्या आईला या गोष्टी आत्तापर्यंत पण ज्या घटना घडल्यात त्याच्याबद्दल आईला मी बरचसं सांगितलं, की काय होतंय किंवा कोणाला काय स्वप्न पडलं वगैरे. पण त्या व्यक्तीपर्यंत मी कधीच नाही गेले. कारण मग मला कुठेतरी हे समजायला लागलं, की नाही, हे आपण इंटरफेअर नाही करायचं आणि ती भीती पण आता माझी कमी झाली. कुणाचं असं काही स्वप्न पडलं तर आता मी आधी जी घाबरून उठायचे वगैरे त्या सगळ्या गोष्टी आता माझ्या पूर्ण गेल्यात. कारण कुठेतरी साक्षीभाव वाढलाय माझ्यात. ते बाउंडरीज वगैरे सगळं जे आहे ना, ते त्याच्यामुळे सुरुवात झालं, की आता स्वतःच्या बाउंडरीज किंवा युनिफाईड नंतर खूप त्याच्यात फरक पडत गेला, की त्या माणसाने त्याच्या विचारांनी निर्माण केले. मग आपण कशाला त्याच्यात हे करायचं? सो हे आलेलं आहे. पण मला तुमचं एक बघायचं होतं, की ह्यामध्ये काही असं दिलेलं आहे का ह्याबद्दल, की या आहे, पुस्तकामध्ये आहे. काय पुढे असतं? आहे आणि ते युनिफाईडचीच परत जसं तुम्ही म्हणालात ना, मेन तर हेच आहे, की आपण ॲब्झॉर्ब करायचं नाहीये. आपण द्यायचंय. आपण आलोच मुळात इथे ते प्रेम आणि प्रकाश द्यायला. सो आपल्याला सांगितलं गेलंच आहे, की म्हणजे कसं आहे, की डॉक्टरांनी औषध द्यायचंय हे काम आहे. डॉक्टर डिक्लेअर नाही डायरेक्ट करत, की 4 तासाचा पेशंट आहे. डॉक्टर तो 4 तास सुद्धा ते पेशंट सुखाने कसा राहील ह्याच्यासाठी डॉक्टरांचा प्रयत्न असतो. डॉक्टर हे क्लेमही नाही करत, की मी वाचवतो. मी वाचवणार. असेही डॉक्टर क्लेम नाही करत. सो आपलं काम ते आहे, की 4 तास आपल्याच बरोबर जर ती व्यक्ती असेल म्हणजे धिस इज एक्सक्लुझिव्हली जेव्हा मृत्यूची स्वप्न पडतात तेव्हा. अदरवाईज सुद्धा आपल्याला ते ऑब्झर्व्हच करायचंय. तिथेही आपल्याला इंटरफिअर नाही करायचंय. मृत्यूच्या स्वप्नामध्ये तर तुम्ही बोलूच शकत नाही कोणाला, की मला तुझ्या मृत्यूचं स्वप्न पडलंय. यू नाहीच. कॅन नॉट बरोबर. शेअर ॲट ऑल. ते करेक्ट. सांगितलंच याच्यासाठी गेलंय, की सोलला मदत करण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर आता ह्या सोलला 4 तास जर असतील, 4 दिवस असतील, जे काय असेल ते. आपल्याकडनं किती प्रकाश आणि प्रेम पाठवलं जातंय, आपण तशा पद्धतीने आपण कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसमध्ये आहोत. तर त्याचा इम्पॅक्टच म्हणजे जसं आपण आपल्या फॅमिलीवरती पाहतोय, म्हणजे प्रत्येकाच्या जसं आपल्याला वर्षाताईंनी शेअर केलं, की त्या ग्रुपचा भाग आहे. पण मदत मिस्टरांना झाली त्यांच्या. सो आपल्या फॅमिली सुद्धा तो लाईट शेअर करतायत. त्यांनाही त्याचा राइट. अनुभव येतोय. सो आपलं कामच आहे, की आपल्याला ते प्रकाश आणि प्रेम जे काही 4 तास आहेत ते आपल्याबरोबर त्याचे सुखाने जावे. आपण त्यांच्यामध्ये ॲब्झॉर्ब नाही झालं पाहिजे. आपण त्यांना प्रेम आणि प्रकाश दिला पाहिजे. सुंदर, सो सुंदर. थँक यू सो मच. थँक यू. आणि ते आहे त्याच्यामध्ये आणि मला युनिफाईडच्या धड्यांमधूनच ही क्लॅरिटी आली होती, की आपल्याला ॲब्झॉर्ब नाही करायचंय. आणि ॲज अ काउन्सिलर, ॲज अ डॉक्टर जर घाबरायला लागला 4 तास, आता बापरे 4 तासांनी जाणार, मग हातपाय गाळून औषध, उपचार वगैरे सगळं बंद करून असं नाही उपयोगी. त्याला त्याचं काम करायचंच आहे. तसंच आहे आपलं. आपल्याला आपलं काम करायचंच आहे. त्या सोलला ते वेळ किती सुखाने काढता येईल त्याच्यासाठी आपण प्रकाश आणि प्रेम युनिफाईडचं एवढं उपयोग होतोय ना आपल्याला सगळीकडे. खूप छान ट्रेनिंग येतंय ॲक्चुअली प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल गाईड शब्दशः करेक्ट. आहे तो प्रॅक्टिकल गाईड. सो पल्लवी ताई मास्टर पल्लवी इथे म्हणतायत, की दे इन टर्न गेट इंटू द जॉब ऑफ मेकिंग प्रेडिक्शन भविष्य सांगणं आणि लोकांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ सांगून, की मला असं स्वप्न पडलंय तर तू असं-असं वाग. त्याला ढवळाढवळ म्हटलेलं आहे त्यांनी. असं लोक सुरू करतात. These arises from their ignorance and they miss the opportunity of knowing the infinite possibilities of the cosmos. खूप महत्वाचं वाक्य आहे, जे मगाशी प्रश्न विचारला ना, त्याचं उत्तर याच्यामध्ये आहे, की आपला इग्नोरन्स असतो, आपलं अज्ञान असतं कशाबद्दल. आपण त्यांना सांगायला जातो हे समजून, की मला मेसेज आलाय, तर तो मला त्याला सांगायचा आहे आणि मला त्याला वाचवायचंय. पण तो मेसेज आपल्याकडे ह्याच्यासाठी आलेला आहे, की तुम्ही सांगितलं ना, आपल्याला युनिव्हर्सच्या अनंत पॉसिबिलिटीज आहेत. आपण युनिफाईड करताना आपल्याला हे अक्षरशः लक्षात येतं, की तुम्ही तुमचं म्हणजे आपण एक्सपिरियन्स करतोय सगळेजण, की तुम्ही तुमचे विचार बदला, तुमचं भविष्य बदलेल. तुम्ही तुमची परिस्थिती तुम्ही आता कुठल्या पण परिस्थितीमध्ये असाल, पण तुम्ही तुमची आत्ता जर का विचार बदलले, तर तुमचं भविष्य बदलेल. म्हणजे अनंत पॉसिबिलिटीज आहेत. त्याला पॅरलल युनिव्हर्स वगैरे बरंच काही-काही शब्द आहेत टेक्निकल, की होऊ काहीही शकतं डिपेंड्स ऑन युअर सोल प्लॅन अँड फ्री विल. आता तुम्ही काय ठरवताय? ह्याच्यासाठी या इन्फिनाइट पॉसिबिलिटीज काहीही होऊ शकतं आपल्या अ, आयुष्यामध्ये. म्हणजे बाबाजींचं एक वाक्य खूप सुंदर आहे. अ, आत्ताच एवढ्यात कुठल्यातरी धड्यामध्ये, कुठल्यातरी भागात अ, अ, विपुलाताईंनी शेअर केलेलं आहे ते म्हणजे, की युअर फ्युचर इज जस्ट द इमॅजिनेशन ऑफ
रिइमॅजिनेशन ऑफ पास्ट. तुमच्या पास्टमध्ये ज्या काही घटना घडल्या त्याच तुम्ही थोड्याफार फरकाने बदल करून इमॅजिन करताय की हा माझ्याबरोबर असं झालंय तर भविष्यात पण असं होणार आहे. या नादात, ह्या इमॅजिनेशनच्या नादात आपण त्या पॉसिबिलिटीज किती अनंत असू शकतात, जसं मी इथे आता बसून बोलणं हे कुठेच कॅल्क्युलेशन मध्ये नव्हतं अगदी आदल्या दिवसापर्यंत. सो ही पॉसिबिलिटी जर मी माझ्या पास्ट एक्सपिरियन्स प्रमाणे बघितलं तर एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळणं, एवढं प्रेम आणि प्रकाश मिळणं, एवढं सगळं ज्ञान शेअर करण्यासाठी 11-11 वाजेपर्यंत माणसं बसतायत, सगळे आपले सोल फॅमिली बसतीये, हे मला काहीच म्हणजे एक्सपिरियन्स करणं हे माझ्या ह्याच्यातच नाही ना पास्टच्या एक्सपिरियन्स प्रमाणे. तरी ते झालं कारण अनंत शक्यता असतात. सो या अनंत शक्यता असतात हे सुद्धा मला युनिफाईड दरम्यानच शिकवलं गेलं, ते पण खूप सुंदर उदाहरणावरनं. आपल्या सगळ्यांना मेंदूमध्ये ना न्यूरॉन्स असतात, न्यूरॉन पाथवेज असतात. त्याचा मी व्हिडिओ इथे शेअर करायला मला आवडेल, की तो जो आपल्या डोक्यात एक विचार येतो ना, तो विचार जर आपण फिक्स ठेवला तर तो पुढे वाढत जातो. तो जर आल्या क्षणी आपण झटकला तर तो पुढे तयारच होत नाही. त्याची जी चेनची साखळी आहे ना, पिल्लं म्हणजे गंमत म्हणून काउन्सिलिंगमध्ये म्हणतात, की विचारांना पिल्लं असतात. विचारांची पिल्लं म्हणजे त्याच्यासाठी पण आपण तो आधी व्हिडिओ बघू, मग मी सांगेन ते. तो व्हिडिओ बघितल्यावरतीच ऍक्च्युअली लक्षात येईल. हे टेक्निकल आहे आणि आपले विचार कसे काम करतात म्हणण्यापेक्षा सायन्स हे असं काम करतं. थोडं रिवाइंड करता येईल का? नाही, थोडं अजून. आणि मग हा इथे पॉज कराल 1 मिनिट. येस. आता इथे खूप अंधुक आपल्याला दिसते कारण हा रियल स्कॅन केलेला आहे ब्रेनचा विचार करत असतानाचा. तो ही जी डावीकडनं न्यूरॉन म्हणजे काय ते पहिलं सांगते, की आपल्याला जे प्रेम आणि प्रकाश शिकवलंय ना, आता तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल किंवा ज्यांना माहिती असेल त्यांना आश्चर्य नाही वाटणार. आपल्या मेंदूमध्ये आपला प्रत्येक विचार जो तयार होतो ना, तो इलेक्ट्रिसिटी सारखा पास होतो. तुम्हाला शेप पण तसाच दिसत असेल विजेसारखा. ते इलेक्ट्रिक सिग्नल्स असतात. आपल्याला कधीही चटका बसला की एकदम डोक्यापर्यंत ज्या झिणझिण्या जातात, त्या झिणझिण्या म्हणजेच शॉक बसल्यानंतर जे फिलिंग येतं, आपल्या मेंदूमध्ये आपल्या प्रत्येक विचाराला अशी एक स्पार्कल, अशी एक रेष तयार होत असते. आणि जेव्हा तुम्ही तो विचार पकडून ठेवता, तेव्हा त्याचं जाळं असं वाढत जातं. कुठलाही विचार आला, फॉर एक्झाम्पल चांगला आला तरी असंच त्याचं जाळं मल्टिप्लाय मध्ये होत जातं. वाईट विचार आला तरी असंच त्याची पुढे जाळी तयार होत जाते. आणि ह्याचाच काय म्हणूया, ह्याचाच आधार घेत किंवा ह्याच्याच साठी बाबाजी आपल्याला वाईट विचार आले किंवा काय जर होत असेल तर तू आठव की तू ईश्वराच्या प्रतिमेत बनलेला आहेस. तुझ्यामध्ये सुद्धा तेच गुण आहेत जे ईश्वरामध्ये आहेत. आणि म्हणजे ते काय करतायत की तो जो विचार येतोय ना, त्याची दिशाच वळवून टाकतात पूर्ण. तर हे सगळं जे काही होतंय ना, हे अगदी सायंटिफिकली होतंय, अगदी. म्हणजे असं काहीच नाही की आपण फक्त इमॅजिन करतोय, हा कोर्स आपल्या कुठेतरी घडतोय बाबा, आपण अनुभव घेतोय. ते अतिशय शास्त्रशुद्ध शिक्षण आहे. आपण एक विचार करायला लागलो, पुढचा असा ती गाडी तयार होते. ती गाडी तयार व्हायच्या आधीच बाबाजी सांगतात विचार बदल. तू म्हण की तू दैवी प्रकाशात आहेस, तुझ्यामध्ये तो प्रेम प्रकाश आहे. सो आता आपण पुढे जाऊया. जर मी विचार बदलले तर काय होतं ते पुढे त्यांनी दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये. आता गेलं. चालेल अजून थोडं पुढे. इथे ते कसे एकत्र येतात सेम विचार डोक्यामध्ये. इथे पॉज करायला हवंय. हे वाक्य लक्षात घ्या. द बायोलॉजी गोज बोथ वेज. जेव्हा तुम्ही विचाराला खाद्य देताय तर तो विचार एंटरटेन करताय. फॉर एक्झाम्पल काही वाईट विचार आला तर तुम्ही त्याला सपोर्टिव्ह विचार दिला, नाही बरोबर आहे,
त्याच्याबरोबर पण असंच झालं होतं, मग माझ्याबरोबर पण होऊ शकतं. नाही जनरेशनल म्हणजे आजारपणांच्या बाबतीत ना जी भीती असते आजारपणांची की जनरेशनल आहे, माझ्या आधीच्या जनरेशनला झालं म्हणजे मला नक्की होणार, हे आपल्याला कोणीतरी सांगितलंय. काही आजार जनरेशनल आहेत. ते जनरेशनल पेक्षा मॅनिफेस्टेड जास्त असतात, कारण तुम्ही विचार करताय, तुम्ही विचार करताना ते विचार पकडून ठेवताय आणि तुम्ही म्हणताय, गॅरंटी देताय की नाही मागच्या जनरेशनला झालं होतं ना म्हणजे मला नक्की होईल. आता इथे त्यांनी काय सांगितलंय किंवा बाबाजी आपल्याला जे शिकवतात ते काय आहे, व्हेन यू स्टॉप थिंकिंग अ थॉट द न्यूरल पाथवे डिस्कनेक्ट्स. न्यूरल पाथवे हे एक खूप मोठं जाळं निर्माण करतं मेंदूमध्ये सिग्नल्सचं, आणि जेव्हा तुम्ही कुठल्याही विचाराला एंटरटेन करणं बंद करता त्यावेळेला तो विचार किंवा त्याचं मॅनिफेस्टेशन, कारण तुम्ही विचार थांबवला मॅनिफेस्टेशन थांबणार, कारण तुमच्या मेंदूतनं शरीराला तसे सिग्नल्सच नाही गेलेले आहेत. तो विचार तिथे थांबला. मला इथे विपुलाताईंचंच एक वाक्य सांगायला आवडेल, जे की म्हणजे मी वेडी झाले होते ते वाक्य ऐकून. ते म्हणजे कुठल्याही विचाराला भावना देऊ नका, इमोशन्स देऊ नका. इमोशन, भावना देणं, विचाराला भावना देणं म्हणजे इमोशन, एनर्जी इन मोशन. त्यामुळे कुठलाही विचार आला तर त्याच्या मागे कुठलीही भावना तुम्ही देऊ नका. चा अर्थच हा आहे की तुम्ही जी काही न्यूरॉनची गाडी जाईल ना पुढे पुढे सिग्नलची, ती तुम्ही थांबवा. इथे तुमची ती पुढची पॉसिबिलिटी तुम्ही स्वतःच अल्टर केली. काहीही अनंत शक्यता आहेत. आणि हे जे न्यूरॉन पाथवेज आहेत, असं विचार करा की आकाशामध्ये खूप मोठी वीज चमकली आहे, तर ते असे सगळीकडे त्याचे तारा तारा अशा गेल्यासारखं होतं जे दिसतं. मला त्या इमेजला समोर आणून आणि या न्यूरॉन्सला समोर आणून मला तो मेसेज किंवा ते ज्ञान युनिफाईड दरम्यान दिलं गेलं होतं की युअर डिसिजन ऑफ एव्हरी मिनिट डिसाइड्स युअर डायरेक्शन. हे फक्त माझं नाहीये, हे प्रत्येकाचं आहे. तुमच्या दर सेकंदाच्या, दर क्षणाच्या विचारांनी तुमची आयुष्याची दिशा बदलत असते. जसे न्यूरॉन्स बदलतात ना विचार थांबवल्यावर वेगळीकडे वाहतात, तसं आपलं आयुष्य सुद्धा आपल्या एका डिसिजननी वेगळ्या दिशेला वाहायला लागतं. आणि त्याच्यासाठी तो विचार ब्रेक करण्यासाठी आपल्याकडे जेव्हा असा काही विचार येतोय तेव्हा क्लेम करायचं, माझ्यामध्ये सुद्धा तोच प्रेम आणि प्रकाश, तेच गुण आहेत जे माझ्या ईश्वरामध्ये आहेत, म्हणजे ते जाळच तयार होत नाही. आता जेव्हा आपण तो विचार थांबवतो तेव्हा नेमकं काय होतं ते पुढच्या याच्यामध्ये हे सगळे ते जे बारीक बारीक डॉट्स दिसतात ती इलेक्ट्रिसिटी म्हणजे तो जो न्यूरॉन फ्लो आहे तो. आता जेव्हा विचार थांबवतो तेव्हा काय होतं ते पुढे दाखवलेलं आहे. यू कॅन डेलिबरेटली चेंज युअर ब्रेन, अख्खं ब्रेनच चेंज करू शकतो ड्रॅमॅटिकली. युअर ब्रेन इज डिझाईन टू डिझाईन स्पेसिफिकली फॉर यू टू डू एक्झॅक्टली दॅट. तुम्ही जे म्हणाल ते तुमच्यासाठी करायला ब्रेन डिझाईन्ड आहे. आपल्याला माहिती होतं का हे की आपला ब्रेन आपण चेंज करू शकतो आपल्या विचारांनी. सो आता ते विचार बदलले, ब्रेनचं फॉर्मेशन बदललं. हा आता इथे प्ले केलं म्हणजे तो न्यूरॉन ऍक्च्युअली ती इलेक्ट्रिसिटी ना अशी स्वतःला खेचून घेते मागे जेव्हा आपण थांबवतो तो विचार. हे ग्रुपवरती पाठवू आपण म्हणजे प्रॉपर बघता येईल शांतपणे. कृतीताई हे खूप जबरदस्त. तुम्ही ना खूपच सुंदर म्हणजे मला आता ते सगळं एक म्हणतो ना युनिफाईडच्या मागचं सायन्स म्हणा हे त्या अगदी शास्त्र मला खरंच हा व्हिडिओ इतका अतिशय आवडला. हे जे तुम्ही दाखवलंय ना, दिस इज अमेझिंग. खरंच थँक यू. खूप छान दाखवलं तुम्ही हे. हे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग मध्ये हा बिलीफ आहे म्हणण्यापेक्षा हा फॅक्ट धरूनच पुढे काउन्सिलिंग किंवा केलं जातं की तुम्ही यू कॅन रिवायर युअर ब्रेन ॲट एनी टाइम. तुम्ही विचार निवडा तुमचं कधीही म्हणजे आता ह्याचं उदाहरण द्यायचं झालं ना तर एखादी स्त्री, आपण सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलेलं असतं, जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या इच्छेनी जेव्हा एखादं काम अंगावर घेते, स्त्री म्हणण्यापेक्षा कोणीही स्वतःहून एखादं काम करत असेल तर त्याचं शरीर त्याला शेवटपर्यंत साथ देतं. पण तेच दुसऱ्यांनी सांगितलं ना हे कर माझ्यासाठी. एक्झाम्पल, एखादी स्त्री स्वतःच्या आवडीने स्वयंपाक करते तर ती 50 लोकांचं करायला सुद्धा दमणार नाही. पण तेच बाहेरनं कोणी तरी सांगतंय माझी एवढी माणसं येणार आहेत तू कर, मग
त्या वेळेला जे काही होईल, जर तिची इच्छा पिकनिकला जायची आहे आणि तिला कोणी सांगितलं की तू काम कर, तर तिची क्वालिटी बरोबर येणार नाही. म्हणजे काय आहे, तर तुमचा ब्रेन आहे ना, त्याच्या आतमध्ये तो थॉट गेलाय की मला कंपल्सरी करायला सांगितलं जातंय. तुमच्या थॉटनी तुमची पूर्ण कामाची क्वालिटीच चेंज होते. इफ यू आर डिसाइडेड की मला हे नाही करायचंय, तर तुमचं शरीर सुद्धा साथ देत नाही त्यावेळेला. सो खूप महत्वाचं आहे. ब्रेन रिडिझाइन, रिस्ट्रक्चर करता येतं आणि हे आपण ग्रुपवरती पाठवूयात. मग ते सगळ्यांना येस. निवांतपणे बघता येईल आणि इव्हन बघा की डॉक्टर जो डिस्पेन्झा यांचं रिवायर्ड जे आहे ना, त्याच्यामध्ये पण खूप 6 भाग हां. आहेत. करेक्ट. सो असं रिवायरिंग होतं. सायंटिफिकली होतं. कारण तुमचा ब्रेन इलेक्ट्रिक सिग्नल्स पास करत राहतो. ज्यांना न्यूरॉन वगैरे माहिती नाहीये त्यांनी गुगल करा. तुम्हाला सगळं मराठीमध्ये त्याच्यावरती माहिती मिळेल. इट इज कॉल्ड ॲज न्यूरोजेनेसिस. विचार बदलून आपल्या ब्रेनचं स्ट्रक्चर चेंज करणं याला न्यूरोजेनेसिस म्हणतात. दिस ॲबिलिटी डज नॉट डिमिनिश विथ एज. आपल्याला जे सांगितलं आपल्यामध्ये ढकललंय ना, की वय झालं आता आमच्याकडनं काही अपेक्षा करू नका, आमचं आता थोडीच बदलणार आहे, आता झालं आमचं. तसं नाहीये. ब्रेन डिझाईनच केलाय रिवायर होत राहण्यासाठी शेवटपर्यंत. सो इतकं महत्वाचं आहे युनिफाईड, जे तुम्हाला एवढं क्लिष्ट सायन्स न शिकवता, न समजवता तुम्हाला ते म्हणजे पचेल नाही पचेल ह्याच्या पलीकडे तुम्ही म्हणा, तुम्हाला ते होणार आणि तुम्ही एक्सपिरियन्स करताय ते ॲक्चुअली. सो खरंच आपण म्हणजे किती आभार मानायचे आपण बाबाजींचे मला लक्षात येत नाही, की आपल्याला ती ताकद दिली की न शिकवता, एवढं टेक्निकल न शिकवता आपल्याला ताकद दिलेली आहे की तुमचा ब्रेन तुम्ही कंट्रोलमध्ये घेऊ शकता. सो आपण आता थांबूया तिथे. कारण 11 वाजलेत. माझं घड्याळाकडे लक्ष नव्हतं आणि आपण या बाबाजींना सगळ्यात पहिले आणि या सगळ्या ऊर्जांना आपण आभार व्यक्त करू की ते आपल्यावरती एवढी मेहनत घेतायत आणि आपल्याकडनं आपल्याला इतकं चांगलं ज्ञान मिळतंय आणि त्याचा अनुभव पण आपण म्हणजे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस मध्ये घेतोय. एकमेकांची ऊर्जा एकमेकांपर्यंत पोहोचते. सो आपल्या सगळ्यांच्या वतीने मी या सर्व ऊर्जांचे आभार मानते. थँक्यू. ओव्हर टू विपुलाताई. थँक्यू. खूप खूप आभारी श्रुतीताई. माझे प्रश्न मी विचारून घेतले पटकन. आणि मला माहितीये सुनयना पण जी आहे ना, सुनयना कुलकर्णी, तिला सुद्धा स्वप्नांचं खूप आहे. कारण तिला पण बरेचशी स्वप्न 2-4 दिवसात जे होणार आहे, ते मला ती मध्ये विचारायची. तर तिलाही आज ह्याची मदत झालीये. तिलाही कळेल आता, की या पुस्तकामध्ये ते आन्सर्स आहेत, की कुठे आपल्याला कुणावर काम करायचंय, कुणापर्यंत मदत पोहोचवायची आहे. कारण ती लोकं आपल्याला इमोशनली सूक्ष्म शरीराला जोडलेली असतात. आणि कुठेतरी त्यांचं जेव्हा स्वप्न दिसतं, म्हणजे माझं हे अंडरस्टँडिंग आहे. पण मी कधी त्यांना सांगायला नाही गेले. पण मला असं वाटतं, की कदाचित आपण त्यांचं दाखवलं जातं, की जेणेकरून दे नीड हेल्प. हेल्प इन अदर वे. तर आपण त्यांना डायरेक्ट तर नाही सांगू शकणार, "अरे तुमच्यावर हे होणार आहे." बट वी कॅन हेल्प इन अदर वेज असा माझा एक व्ह्यू होता. आणि त्यामुळे मी कधी सांगायला नाही गेले. पण त्यांना ध्यानाबद्दल माहिती दिली किंवा असं काहीतरी वेगळ्या तऱ्हेने गेले. आणि मला तुमच्याकडनं पण तेच आन्सर आहे, की याच्यामध्ये सुद्धा. आणि पुढे आय वेट की पुढे काय आन्सर असेल ते पण मी पल्लवी मॅडमचा जो दृष्टिकोन आहे, तो पण आपण बघूयात. तर इथं मला ना सुनयनाचाच हात रेस दिसतोय. बोल सुनयना. मला तेच होतं म्हणजे ह्यांनी आता जे सांगितलं ना, त्यातून हे म्हणजे क्लिअर म्हणजे हे जर प्रश्न पडायचा ना, की मला का दिसतंय मग हे? आणि ते 2-4 दिवसांनी मला समोरही दिसतंय सगळं झालेलं. काही वाईट पण गोष्टी अशा म्हणजे न्यूज आलीये आणि ती न्यूज मला दिसली टीव्हीमध्ये, की अरे हे सगळं मी बघितलं, की त्या मुलीला सासरच्यांनी त्रास दिला आणि त्या सासरच्यांच्या घरासमोर काही गोष्टी केल्या. बऱ्याच अशा गोष्टी मला असं वाटलं, का दिसतंय? मी काहीच नाही करू शकत आहे. आणि त्यावेळेला खूप बेचैन व्हायचं. इव्हन परवा पण अशीच गोष्ट झाली. एवढी मी बेचैन झाले रात्री उठून मग देवापुढे दिवा लावला, ओम नमः शिवाय जप केला आणि 2-4 दिवसांनी ते म्हणजे झालं पण. पण हे एक आता कळालं की तुम्ही प्रेम आणि प्रकाश द्या त्यावेळेला. हे कळालं तर खूप म्हणजे बरं वाटलं की हां, काहीतरी मिळतोय असं. आपण प्रकाशाचे पुत्र आणि पुत्री आहोत. मी विपुलाताईंना एक फोटो पाठवला होता. विपुलाताई ग्रुपवरती टाकतील किंवा माझ्याकडे असेल तर मी परत पाठवीन, की आपण ना साधी माणसं नाही आहोत. आता आपल्याला एवढं काम आपल्या वरच्या एनर्जीज आपल्यावर घेतायत. आपण प्रकाश आणि प्रेम देण्यासाठी
खास जन्म घेऊन आलेलो आहोत या काळामध्ये पृथ्वीवरती, तर आपल्याला हे सेन्सेस जास्त असणं हे बेसिक लेवल पर्यंत झालेलं आहे आता. म्हणजे आता तू तर आमची पुढची जनरेशन आहेस, आमच्या पुढच्या जनरेशन ऍक्च्युली जास्त रिसेप्टिव्हिटी जास्त. घेऊनच आलेले आहेत. हो, हो. सो आपल्याला हे कळतंयच, कारण आपल्याला आपण जिथे उपस्थित आहोत तिथून प्रकाश आणि प्रेमच पाठवायचे, कारण तीच ऊर्जा आहे जी या सगळ्या केऑसला हळूहळू शांत करू शकते. सो हे मला सुद्धा युनिफाईड दरम्यानच कळलं की आपला रोल तर एवढाच आहे की तू उभी राहा, तिथून तू फ्रिक्वेन्सी पाठव, आणि आपण प्रत्येकाच्या घरी पण ते अनुभव येताना पाहतोय. सो आपल्याला ते टूल मिळालंय ज्याच्यासाठी आपल्याला ते ज्ञान दिलं जातंय ना, की इथे तुझ्या ऊर्जेची किंवा तुझ्या थ्रू आणणाऱ्या ऊर्जेची गरज आहे. सो आपण आता फार असं घाबरून, असं काही झालं तर घाबरून जायची गरज नाही असं मला वाटतं, कारण नाही होतं काय जेव्हा आपल्या माणसाबद्दल किंवा माझी खूप छान मैत्रीण आहे तिच्याबद्दल मी हे सगळं बघतीये, तर आणि हे पण तितकंच खरं सांगितलं तर ते होत नाही, किंवा त्याचं हे पण मी सगळं बघितलेलं आहे. बरं मी तिला सांगावं तर ती म्हणेल भाई तू काहीही सांगतीये काय असं. कोण ट्रस्ट ठेवेल ना माझ्यावर की असं तू फार भान लागून गेली काही सांगतीये असं. ऍक्च्युली म्हणजे मग ते कन्फ्युज होत होतं की काय करायचं अशा वेळेला. भीती तर वाटते, आणि समोर झालेलं कंटिन्युअसली असं मी झालेलं बघते तर मला पुढचं स्वप्न पडलं, काही चांगली पण पडायची, पण काहीतरी अशी पण तर मला भीती वाटायची की अरे आता असं पडलंय, आता काय म्हणजे असं. हा मी जास्त विचार करत नव्हते, पण त्या वेळेला तेवढी भीती वाटून जायची मला असं. आपण विपुलाताई रेकी देतात, असं आपल्याकडे असे वर्कर्स असतील जे ऊर्जा देतात, तर असं आता आपल्याकडे अजून एक टूल, रेकी सारखंच अजून एक टूल मिळालेलं आहे युनिफाईड. तुम्ही स्वतः प्रकाश आणि प्रेम आहात. काल आपण हे सगळं पाहून झालेलं आहे की जे जी ऊर्जा ईश्वरामध्ये आहे त्याच्यापासूनच आपण निर्माण झालोय, फक्त ते आनंदमय कोशामध्ये आहे, पण आपल्यामध्ये तीच ऊर्जा आणि तोच स्पार्क घेऊन आपण आलेलो आहोत. सो आता आपल्याला ते टूल मिळालंय की तुझ्याकडे अदरवाईज तू जेव्हा आपण शिकू अदर मीडियम्स की ज्याच्या थ्रू आपण लोकांना ती ऊर्जा पोहोचवू शकतो, आपल्याला युनिफाईड आहे. आपण ती ऊर्जा म्हणजे इव्हन आपल्या ग्रुपचा कॉन्शियसनेस पण इतका जबरदस्त झालेला आहे ना, की असं कोणी ग्रुपवरती जरी सांगितलं ना तरी आपलं म्हणजे मला असं वाटतं आसावरी ताईंचाच अनुभव मी ऐकला, म्हणजे मी असं सेल्यूट केलं होतं त्या अनुभवाला की काय ताकद आहे युनिफाईड मध्ये, की कुठे म्हणजे ग्रुप कॉन्शियसनेस मध्ये पण, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस मध्ये पण, की तुम्ही सगळे एकत्र येताय, प्रकाश पसरवताय. हाच तो प्रकाश आहे जो पसरवण्यासाठी आपलं एकत्र येणं झालेलं आहे. सो म्हणून असे सगळे काय म्हणतात तारे एकत्र आलेले आहेत या ग्रुपमध्ये, आणि जे युट्यूब वरती पुढे ऐकतील त्यांना पण हे खूप म्हणजे डायरेक्शन गिव्हिंग होईल, की आता मला कळलं की मला युनिफाईड म्हणजे जे हा एपिसोड बघत असतील किंवा हा व्हिडिओ बघत असतील त्यांना पण ते होईल की युनिफाईड केलं पाहिजे आता, म्हणजे मला सोल्युशन मिळेल की अशा परिस्थितीमध्ये मला काय करायचंय. सो आता त्यांनाही ते इन्स्पिरेशन होईल. सो मी जे युट्यूब वरती नंतर बघताय त्या सगळ्यांना अगदी विनंती करते की युनिफाईड सुरू करा आणि मजा बघा, काय अनुभव येतात आणि आपण किती आपल्या आजूबाजूला काय म्हणूयात परिणाम आणू शकतो प्रेमाचा आणि प्रकाशाचा. ते सगळं, आणि आत्ताच्या काळात गरज आहे प्रेमाची आणि प्रकाशाची. सो आपण जे असं आपल्याला दिसतंय, वी आर ऑल आर स्पेशल, वाईट काही नाहीये, प्रेम आणि प्रकाश हे त्याच्यावरचं औषध पाठवण्याचं. तो छान त्यांचं वाटतं. एक वाक्य खूप छान आहे की आत्ताच्या काळात गरज म्हणण्यापेक्षा गरज तर आहे, प्लस आत्ताच्या काळात प्रकाशच खूप आहे पृथ्वीवर. तुम्ही जर युनिफाईड 2 वर्षापूर्वी केलं असतं तर त्याच्यापेक्षा जास्त रिझल्ट आता मिळेल पटकन. कारण आता जी फ्रिक्वेन्सी आहे, आपण इतक्या उच्च फ्रिक्वेन्सीमध्ये पृथ्वी ऑलरेडी गेलेली आहे 5व्या डायमेन्शन, आणि आता ह्या डायमेन्शनमध्ये काय आहे, 5वं डायमेन्शन हे मुळातच वननेसचं आणि प्रेमाचं आहे. अनकंडिशनल लव्ह, निस्वार्थी प्रेमाचं 5वं डायमेन्शन आहे. मग तुम्हाला जर विचारांनी तुम्ही थोडे वर गेलात, थोडंसं त्या माणसाला देहापेक्षा थोडं वेगळं बघायला लागलात, प्रेम आणि प्रकाशाचा स्रोत म्हणून, जशी मी आहे तसाच तो ईश्वराच्या प्रतिमेत आहे. एवढाच बदल आणला विचारांमध्ये ना, थोडेफार बदल विचारांमध्ये. बाबाजींनी म्हटलं युनिफाईड तुम्हाला काही नाही शिकवत. ते वाक्य मी कायम लक्षात ठेवते, की युनिफाईड तुम्ही काही नाही शिकवत. तो तुम्हाला हा अभ्यासक्रम तुम्हाला कुठेही नाही घेऊन जात. कारण तुम्ही परिपूर्ण आहात. हा अभ्यासक्रम केवळ तुमच्या विचारांमध्ये सुधारणा करतो. या वाक्यानेच जिंकलं, की कुणी असं म्हणत नाही, की तुम्ही हे बदला, ते बदला. केवळ विचारची जी हे करतोय आपण पॅटर्न तो बदला.
एवढंच आहे. तुमच्यात काही बदल करायची गरज नाही. आणि ते विचारांचे पॅटर्न पण कसे बदलायचे, की मी माझ्या विचारांनीच ही परिस्थिती निर्माण केली. अपमान येतो माझ्याच विचारांनी, मान येतो माझ्याच विचारांनी, समोरचा माणूस माझा शत्रू आहे तो माझ्याच विचारांनी. हे बदल आहेत. आणि हे किती जबरदस्त आहे, की असं म्हणणं आणि ते लक्षात ठेवणं म्हणजे अ, हे आपल्याला 5वं डायमेन्शन किंवा वरचं डायमेन्शन कुठलं म्हणू त्याला. तर ह्या ज्या काळ जो आहे, तो भरपूर प्रकाशाचा काळ आहे. पृथ्वी इतक्या मोठ्या बदलामध्ये जाती आणि आपणही जातो. विपुलाताईंचं नेटवर्क वीक आहे कदाचित. सो साक्षीताई तुम्हाला काही बोलायचं आहे का? हो. पण उशीर झाला असेल तर मी उद्या बोलेल, काही हरकत नाहीये. 11 वाजून अच्छा. गेलेत ना. हो. आजच्या सेशन बघा संदर्भात म्हणजे आजच्या सेशन संदर्भातच आहे का? हो, तुम्ही सेशन मगाशी हा स्वप्नाच्याच विषयी होता विषय. बरं. सांगा ना. हा. बोलू का? त्या दुसऱ्या हो, बोला, ताईंनी पण बोला. हात वर केलाय, त्यांचा अनुभव घेता का आधी नाहीतर? वेळ लागणार आहे का? हा, हो, 2-3 हो. अनुभव आहेत कारण. मी बोलेल. काही हरकत नाही. ठीक आहे, ठीक आहे. कोणी हात वर केलाय मला दिसत नाहीये. नाव नाहीये. साक्षीताई तुम्ही बोला. मी बोलेल उद्या. माझं स्वप्नांसंदर्भात नाहीये, माझं पुस्तकाविषयी मी उद्या बोलेल. तुम्ही बोला. बर बर, ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. येतोय आवाज? हो, येतोय. येतोय ना? हे स्वप्नांचा आता आपला विषय चालू जो होता, तर हां, मला बोला. 2011ला माझे वडील जायच्या आधी असं महिनाभर आधी स्वप्न पडलेलं. 26 एप्रिलला वडील गेले माझे. मार्चच्या एंडला असं स्वप्न पडलेलं मला. मी सांगितलं नव्हतं घरी कोणालाच. ते गेल्यानंतर मी ते सांगितलं. म्हणजे तो एकच अनुभव असं नाही, असं मलाही कॉलेज किंवा असं शाळांच्या वयापासून अशा काही गोष्टी आधी दिसतात. पण मी बोलत नाही त्या कुठे. पण आता त्याचं मला एक उत्तर मिळालं, की प्रेम आणि प्रकाश पाठवणे एवढं आपण करायचं. पण वडिलांच्या बाबतीतलं अगदी म्हणजे रिअलमध्ये सगळं दिसलेलं. आणि मी ते जायच्या आधी आठवडाभर बरोबर राहायला गेलेली घरी. त्यांच्याबरोबर मी वेळ घालवला. लग्न झालेलं माझं तेव्हा. वेळ घालवला आणि मी सोमवारी का मंगळवारी रिटर्न आले आणि पुढल्या मंगळवारी पहाटे ते गेले. 8 दिवसातच ते गेले, आठवड्याभरात. अशी आणि पितरांविषयी पण म्हणजे जे गेलेले व्यक्ती आहेत, तर त्या खूप स्वप्नात येणं वगैरे असं बऱ्याचदा मला मी खूप कंटाळलेली त्या गोष्टीला, की हे का दिसतायत आपल्याला, बरं सांगत पण नाही काय हवंय. म्हणजे काय त्यांना सूचना द्यायचे, काय सुचवायचंय. पण हे युनिफाईडमुळे आता ते क्लिअर व्हायला लागलंय मला त्या गोष्टी. म्हणजे त्यांनाही मी आता प्रेम प्रकाश पाठवायला सुरुवात केली. करेक्ट, करेक्ट, हां. करेक्ट. आणि कालपासून असं व्हायला लागलंय मला, अंघोळ करताना ना हे सगळं जी आपली वाक्य आहेत युनिफाईड मधली, की मी प्रेम आहे, प्रकाश आहे, मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलेली आहे, ईश्वराच्या संरक्षणात सुरक्षित आहे, त्याचे गुण सगळं ते मी अंघोळ करताना आपोआप बोलायला लागले. वाह! आपोआप वाह! यायला लागले. हो. हेच ते हायर सेल्फ जे आपल्याला आतून ती वाक्य देत असतो. आपण युनिफाईड दरम्यान ते शिकलो पण आहोत, की आपल्याला आपला ऑरा क्लीन हं, आणि लॉक करण्यासाठी हायर सेल्फ आतून सिग्नल देतो. तसाच तो हं, प्रकार आहे, की आपल्याला आता ते इतकं ऑटो मोडमध्ये म्हणजे आपोआप हायर सेल्फ आपल्याला आता ते आठवण करतो, की तू लक्षात ठेव हां, तू स्पेशल आहेस. तोच हं. ईश्वराचे सगळे गुण घेऊन आलेली आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छानच. ते इंट्युशन वगैरे तर खूप मिळतात मला बऱ्याच गोष्टींचे. मी तर अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये. त्याच्यामुळे मी खूप असा हल्ली म्हणजे आपण विचार करून बोललं पाहिजे, की ती हं. रिअलमध्ये होतायत गोष्टी, ते दिसतंय कारण. म्हणजे खूप आता काळजीपूर्वक बोलावं लागतं समोरच्याशी पण, किंवा मनात सुद्धा विचार करताना प्रत्येक गोष्ट, की आपल्या मनात विचार नाही हा बदलला पाहिजे किंवा जे काय असेल ते. तर म्हणजे मग लगेच मला काय माहिती थोडी भीती वाटली, काहीही जरी वाटलं, तरी मी ईश्वराच्या प्रतिमेत ते सुरूच होऊन जातं. तेच बोलायचं. तेच प्रतिमेत मी बनली आहे मगाशी आणि संरक्षण
ते करेक्ट. आणि आणखीन एक दुसरा अनुभव आहे. ह्या विषयाशी नसेल कदाचित रिलेटेड. आता हे आठवड्यापूर्वी म्हणजे पूर्वीच आहे. माझी एक मैत्रीण आहे, पोलीस आहे ती. 31 आता ऑगस्टला आमची भेट झाली. तेव्हा तिने तिच्या बदलीविषयी सांगितलं, की असं-असं मला म्हणजे ती आत्ता पोलीस स्टेशनला कामाला आहे. पण तिला काय म्हणतो आपण ट्रॅफिकमध्ये जरा काम हवंय कारण तिकडे लोड जास्त आहे. तर मला म्हणाली, "एवढ्या-एवढ्या जागा आहेत, असं आहे, तसं आहे." मी म्हटलं, "ठीक आहे. तुला काय हवंय?" तर मला म्हणाली, की "माझी इच्छा आहे व्हावं." म्हटलं, "मग होईल, तुझं काम नक्की होईल." म्हटलं. मी असं बोलली. पण तिचं निगेटिव्ह जरा चालू होतं, "एवढ्याच जागा आहे, एवढ्याच मुलींच्या जागा आहे," असं आहे. तर मी रोज तिला हेच सांगत होती गेले 6 दिवस, आठवडाभर, की "तुझं काम होणार आहे. तू तिथे कुठे तुला पाहिजे तिथे तू तिथे उभी आहेस. हे इमॅजिन कर बस. बाकी मला तू काही सांगू नको." म्हटलं, "तुम्ही किती लोकं आहेत?" म्हणाली, "65." म्हणजे ॲक्चुअली त्यांना 260-63 मधनं हे 65 लोकं निवडले शॉर्टलिस्ट. 65 मधनं यांनी किती 42-43 लोकांनी इंटरव्ह्यू दिला. त्याच्यामध्ये महिलांच्या जागा किती होत्या माहिती नाही मला. पण मी कालच तिला विचारलं संध्याकाळी, की म्हटलं, "किती मुली आहेत तुम्ही?" तर म्हणाली, "आम्ही 7 जणींनी इंटरव्ह्यू दिलाय." म्हणजे बाकी जेंट्स होते सगळे. मी म्हटलं, "तुम्ही 7ही जणी सिलेक्शन होणार आहात. बघ," म्हटलं. तर म्हटलं, "कधी तुमचा रिझल्ट?" आणि आज तिने मला संध्याकाळी रिझल्ट पाठवला पूर्ण लिस्ट सकट. तिचं 9व्या नंबरला लिस्टमध्ये नाव पण आहे आणि त्या 7ही जणींची नावं आहेत, ज्यांना मी ओळखतही नाही त्या मुलींना. मी म्हटलं, "तुझं काम नक्की होणार. तू काही विचार करू नको. तू होणार आहे सिलेक्ट." आणि तिने ती लिस्ट पाठवली आणि त्या 7ही जणी सिलेक्ट पण झाल्यात त्याला. म्हणजे पास झाल्या त्या इंटरव्ह्यूमध्ये. हे म्हणजे मला खूप आपल्याला आवडलं आहे, की दुसऱ्यासाठी आपण म्हणजे पण हे असं नाहीये ना, की मी तिच्या कामात इंटरफेअर केला वगैरे असं काही नाहीये ना. तुम्ही म्हणजे प्रेम तिला आणि प्रकाश तुम्ही प्रेम आणि प्रकाश पाठवलात. आपल्याला युनिफाईड हेच शिकवतं. प्रेम आणि प्रकाश पाठवा आणि पुढच्या धड्यांमध्ये आता मी पुढच्या धड्यांमध्ये गेलेली नाहीये. तुम्ही पुढच्या धड्यांमध्ये ते क्लेम पण करताना, की मी निसर्गाच्या नियमांवरती सोडून देते का काहीतरी शब्द आहे. मी ते सूत्र वगैरे त्या म्यूट आहे का? बरोबर. हां. नाही, नाही. नाही. येतोय आवाज येतोय. हां, हां. सो तो पुढचा आहे मला त्यातलं अजून माहिती नाही. पण आपण फॉर्म केल्यानंतर सुद्धा आपण तिथे ठेवतो, की निसर्ग नियमानुसार जे होईल ते माझ्या आणि इतरांच्या सर्वोच्च हिताचं आहे. आपण असं म्हणतो. सो आपण प्रेम आणि प्रकाश पाठवला आणि आपण निसर्गावरती सोडून दिला. आपल्याला माहिती आहे, की आपण निसर्गापेक्षा मोठे नाही. सो इथे इंटरफिअरन्सपेक्षा तुम्ही प्रेम आणि प्रकाश जे खरंच युनिफाईडमध्ये घेताय तेच तुम्ही शेअर केलंय. इंटरफेरन्स नाही होत इथे. इथे फक्त शुभ इच्छा, कारण चांगल्या ती इच्छा. हां, हां. तिची जी नोकरी आहे ती खूप हेक्टिक होती आणि तिचा रोजचा त्रास म्हणजे मला तो कळत होता, की तिला म्हणजे एवढा त्रास होतोय कामावर जाणं-येणं आणि एकूणच सगळं. तर मला असं वाटलं, की ती जेव्हा आता नोकरीचं बोलली, की इकडे जर बदली झाली तर खूप छान होईल वगैरे. तर मी पण म्हटलं मनापासून मला वाटत होतं, की तिला जे हवंय ते मिळू दे असं. करेक्ट, करेक्ट. छान, छान अनुभव आहेत. हे ऍक्च्युली साक्षीताई हे आपण आत्मस्वीकृतीच्या धड्यामध्ये बघितलं. आत्मस्वीकृतीचा धडा जो आहे ना, तर तुम्ही जे म्हणता ना इंटरफेअर ह्याला नाही म्हणू शकत. आत्मस्वीकृतीच्या धड्यामध्ये आपण इतरांच्या मनामध्ये, तिच्या मनामध्ये शंका आहे, की होईल का नाही? आणि तुमच्या मनामध्ये पण तिचं ऐकून समजा असं वाटलं, "अरे च्छा, हे असं कसं?" मग तुम्ही तुमच्या विचारांनी बदलताय ना. तुम्ही तिला जे धीर दिला, की "नाही बघ तुझं होऊन जाईल काम." हीच आत्मस्वीकृती. इतरांच्या आत्मस्वीकृतीला प्रोत्साहन देणे. मला वाटतं 17वा का 18वा धडा 18 का 19वा धडा आहे मला वाटतं तो. तर ते तुम्ही जे हं. म्हणताय ना, तर ह्या इंटरफिअरन्स नाहीये. तर तुम्ही त्यांच्या आत्मस्वीकृतीला तुम्ही प्रोत्साहन देताय. म्हणजेच हं, काय, की हं, हं. दुसऱ्याला मोटिव्हेट करणं, त्याला आत्मविश्वास देणं. त्याला स्वतःला नाहीये स्वतःबद्दल, पण आपण त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये विचार बदलतोय. तर ते इंटरफिअरन्स नाहीये. तर तुम्ही योग्यच केलं जे केलं ते. थँक यू. कारण ते कसं आत्म्याच्या त्याचं जे त्यांनी सिलेक्ट करून आलाय, त्याचं जे काम आहे ते तो करतोय आणि आपण त्याच्यामध्ये म्हणजे ती ढवळाढवळ नाहीये ना, असं मला म्हणायचं बाकी काही नाही. ठीक नाही. आहे. चालेल. अजून कोणाचा थँक तरी हात होता ना इकडे? थँक यू साक्षीताई. मला वाटतंय नीलमचा होता का? नीलम? तुला विचारायचं होतं का काही? नीलम आहे? पुस्तकाबद्दल तिला काहीतरी नाही ना. विचारायचं होतं. गेल्या वाटतं त्या. अच्छा, अजून कुणाचं आहे? काही बोलायचंय कुणाला श्रुतीताईंना? आजच्या सत्राबद्दल काही समजलं नसेल किंवा अजून कुणाला काही शंका आहे? तर श्रुतीताई ऑलरेडी आपल्याला आता युनिफाईडचं ते म्हणजे मला त्यांचं बघून ते जाणवायला लागलंय, की बाबाजी
आपल्याला कसं मदत करतायत पुढच्या वर्षासाठी. सो आय एम सो हॅपी, सो ग्लॅड दॅट शी इज हिअर. मनीषा ताई, येस बोला. आजचं सत्र तर खूप छान समजलं. केव्हा 11 डिटेल वाजले काही कळालंच नाही. येस. हे ब्रेन हो बद्दल ना, सगळं छान श्रुती सांगितलं ताई मस्त. हां. बोला बोलू का? मनीषा ताई. हो हा. बोला. नाही, मला एकच प्रश्न होता की आता ही स्वप्न बडबड तसं मध्ये पण मला एक अशी रियालिटी चेक म्हणतात ना तसं स्वप्न पडलं आणि ते मला पण ते आतून वाटत होतं की असं असेल वगैरे आणि मग नंतर ते स्वप्न पडलं. तर मग आता असंही म्हणतो ना आपण की मनी असे ते स्वप्न दिसे. तर मग याचा रिझेम्बलन्स कसा लावायचा? हा आणि ना. ते खरं आहे हे माहितीये मला. खरं आहे हे माहितीये मला. ओके. आणि ते वाटत होतं आणि ते स्वप्न पडलं आणि ते खरं आहे हे पण नंतर प्रूव्ह झालं. पण असं पण होतं ना की ते मग माझ्या मनात होतं म्हणून मला स्वप्न पडलं का? हा खूप मोठा विषय आहे. हे आपण आता अगदी हां. निघता हँडल करायला गेलो ना तर तो अन्याय होईल त्या विषयावरती. कारण मनी हां. वसे ते स्वप्न दिसे आपण 5 कोश काल पाहिले होते. त्याच्यामधनं विज्ञानमय कोशामधनं आपल्याला ही सगळी इन्फॉर्मेशन मिळत असते. त्यामुळे हं. जी इन्फॉर्मेशन स्वप्नामध्ये मिळते जी खरी होणार असते ती मनाची नसते. मनोमय कोशाचं काम नसतं हं. ते विज्ञानमय कोशामधनं आलेलं अच्छा. ज्ञान आहे ते. सो ओके. आता तुम्ही ज्या स्वप्नाबद्दल म्हणताय त्याचा आपण ऍक्च्युली खूप असं खुलासा करूनच डिस्कशन केलं पाहिजे. सिक्वेन्स काय आहे तो चेक करायला लागतो याच्यामध्ये. कारण ते होतं बऱ्याच वेळेला ना मॅनिफेस्टेशन पण होऊन जातं, की आपण त्याचाच विचार इतका करतोय, की ते आपण मॅनिफेस्ट करून टाकतो बाय बिलिव्हिंग की असं ओके. होणार आहे. सो खूप अच्छा. गोष्टी इंटरलिंक्ड असतात याच्यामध्ये नाही पण सुद्धा. मॅनिफेस्ट म्हणजे खरं ते दुसऱ्या 2 व्यक्तींबद्दल होतं ते. म्हणूनच म्हटलं, की ते आता आपण मॅनिफेस्ट करून होतं का म्हणजे असं? निघता आपण या विषयावर बोलणं हां. या चालेल, विषयाचा अन्याय चालेल, आहे चालेल. झालेला. सहज सो आपण मनात आलं हे म्हणून बोलले. हो, हां. नाही आपण घेऊयात हे डिस्कशनला. चालेल. नक्कीच. येस, येस, थँक येस. यू. थँक यू मनीषा ताई. आपण आपल्या सगळ्या शंका आणि विषय हे पुस्तक संपेपर्यंत नक्की सगळ्यांचे दूर होतील. कारण श्रुती ते ज्या पद्धतीने डिटेलमध्ये ह्याचा अभ्यास घेतायत आणि पुस्तक पण तितकं सुंदर आहे. तर अजून कुणाचं काही नसेल तर आपण थांबू आणि मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये आपण हे कंटिन्यू करणार आहेत. तर आपण सगळेजण श्रुतीताईंना आभार व्यक्त करू आपल्या हृदयातून, की त्यांनी इतक्या सुंदर तळमळीने आपल्या हृदयातून आपल्याला हे ज्ञान दिलंय. हा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचवलाय. त्यासाठी श्रुतीताईंचे, महाअवतार बाबाजींचे, पितामह पत्रीजींचे, आपल्या सगळ्यांच्या उच्च आत्म्याचे आणि इथे असलेल्या प्रत्येक सहप्रवाशाचे अनेक अनेक आभार व्यक्त करू. खूप प्रेम आणि प्रकाश पाठवू आपल्या हृदयातून. सतत मनामध्ये आपल्या झोपण्यापूर्वी, सकाळी उठल्यावर हा विचार असू द्या, की मी ईश्वरासोबत एक आहे. ईश्वराचे सगळे गुण माझेत. सृष्टीला प्रेम प्रकाश पाठवा. आभास स्वच्छ करा आणि बंद करा. सगळेजण इथंच थांबू. सगळ्यांना शुभरात्री. खूप प्रेम आणि प्रकाश. खूप धन्यवाद. शुभरात्री. थँक यू सो मच.